हा असा गेम जो बनवला तुम्ही तो जगामध्ये पहिला आहे. म्हणजे अशी कन्सेप्ट मी तर स्वतः कुठे पाहिली नव्हती आणि आजवर कोणी इतिहासाला अशा पद्धतीने शिकवावं ह्याचा कोणाचा विचार पण नव्हता आला मनात. बेसिकली टाइमलाईन बेस्ड बोर्ड गेम्स हा कॉन्सेप्टच तसा नवीन आहे. आपल्याकडे बोर्ड गेम ही संस्कृती नाही. ते जॅक माझं एक वाक्य आठवलं, जो अलिबाबाचा फाउंडर आहे. त्याचं वाक्य होतं की यू डोंट हॅव टू बी द बेस्ट, बी द फर्स्ट. आणि मग सर मला गेमबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती. म्हणजे नक्की गेम कसा आहे आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, तुम्ही थोडंसं आयडिया देऊ शकता का आम्हाला? मराठी पॉडकास्टच्या आपल्या एका नव्या एपिसोडमध्ये आपले गेस्ट आहेत, त्याचं नाव आहे अनिरुद्ध. आणि तुम्हा सगळ्यांना ते माहितीच असतील, त्यांनी एक अनोखा जगातील पहिला गेम बनवलाय, तो आहे मावळा. आणि त्यांची संस्था आहे ही मावळा आणि त्याचा हा गेम आहे. आपण जेव्हा शिवजयंती साजरी करतो किंवा जे शिवप्रेम व्यक्त करतो त्यासाठी वेगवेगळी माध्यम वापरतो. कोण डीजे लावतं, कोण कुठे डान्स करतं, कोण कोण वेगवेगळ्या माध्यमाने आजकाल लोक आपलं शिवप्रेम व्यक्त करतात. काही जण जे आहेत ते गड संवर्धन देखील करतात. तर आपले अनिरुद्ध सर आहेत, त्यांनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा बोर्ड गेम बनवलाय, तर स्वराज्य पट ते म्हणतात. आणि ह्या स्वराज्य पटाला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळालेलं आहे. तर आपण ह्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया तो गेम कसा आहे. तर ह्या गेमद्वारे आपण महाराजांचा इतिहास देखील जाणून घेऊया, तो गेम खेळता खेळता. तर बघत राहा पॉडकास्ट आणि एंड पर्यंत बघा, कारण या पॉडकास्टच्या एंडला आपण एक तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देखील ठेवलेला आहे, म्हणून हा एपिसोड बघत राहा. तर तुमचा मी मावळा गेम बघत होतो आणि तो बघताना मला ना ते जॅक माझं एक वाक्य आठवलं, जो अलिबाबाचा फाउंडर आहे. त्याचं वाक्य होतं की यू डोंट हॅव टू बी द बेस्ट, बी द फर्स्ट. राईट. आणि मला लगेच क्लिक झालं की अरे हा असा गेम जो बनवला तुम्ही तो जगामध्ये पहिला आहे. म्हणजे अशी कन्सेप्ट मी तर स्वतः कुठे पाहिली नव्हती आणि आजवर कोणी इतिहासाला अशा पद्धतीने शिकवावं ह्याचा कोणाचा विचार पण नव्हता आला मनात, आणि तो तुम्ही करून दाखवला. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मनामध्ये अशी कन्सेप्ट आली कुठून? हा एक चांगला प्रश्न आहे ऍक्च्युली, कारण की तुम्ही काहीतरी नवीन करता त्यावेळी अर्थात काहीतरी वेगळी प्रेरणा त्याच्या मागे असायला लागते. आमचा हा प्रवास अतिशय नैसर्गिक आहे असं मला म्हणायला लागेल. कारण की कोरोनामध्ये आपण सगळे ज्यावेळी घरी अडकून बसलो त्यावेळी माझा 5 वर्षाचा मुलगा होता तेव्हा, 5 वर्षाचा. तर 5 वर्षाच्या मुलाबरोबर ज्यावेळी संपर्क खूप वाढला आणि हे आकाशात उडणारे सुपर हिरोजचे चित्रपट ज्यावेळी बघितले त्यावेळी लक्षात आलं की ह्यांचा कल खूप चांगला आहे, आत्मसात करण्याची क्षमता खूप जास्त आहे. एक प्रॉब्लेम मला माहिती होतं की जो आहे आपल्या नेहमीच्या जगण्या वागण्यात सुद्धा, तो असा असायचा की शिकण्यासाठीच्या किंवा शिकवण्यासाठीची अभिनव माध्यमं वेगवेगळे विषयांसाठी आलेली आहेत. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती कशी फिरते हे सांगण्यासाठी तुमच्याकडे प्रोजेक्टर्स आहेत, किंवा 3D मॉडेल्सने आजकाल केमिकल बॉन्ड्स कसे बनतात, किंवा अगदी बॉडी पार्ट, बॉडी ऑर्गन शिकवले जातात. दुर्दैवाने इतिहास हा असा विषय आहे की जो प्रेरणादायी पद्धतीने शिकवता येत नाही, किंवा त्या शिकवणाऱ्याच्या क्षमतेवर खूप जास्त असते, त्याचं स्टोरी टेलिंग कॅपॅसिटी काय. बरोबर. आणि इतिहास आत्ताच्या अभ्यासक्रमातून भेटल्यानंतर त्या सनावड्या पाठ करायच्या, तहाची कलमं घोकायची, कुणाचा मुलगा कोण, कुणाचे वडील, कुणाचे आजोबा, ह्यातच इतिहासाची रम्यता मारली जाते. आणि प्रेरणा द्यायला जी त्यांनी हवी आहे विषयानी, ती तो देताना दिसत नाही. मग मला असं वाटलं ह्यासाठी काय करता येईल, क्षमता असलेल्या मुलांना इतिहास प्रेरणादायी पद्धतीने कसा शिकवता येईल. वेळ हाताशी होता, भरपूर कामं नव्हती. तर मग विचार केला की ह्याला जर परप्रांतीय सुपर हिरोज आवडत असतील तर त्याला आपले सुपर हिरोज ओळख करून देऊयात. मग महाराजांसाठी लढलेले स्वराज्य योद्धे, अर्थात ते आपल्या DNA मध्ये कुठेतरी आहेच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलची नैसर्गिक ओढ होती. मग त्याच्यावरती काम केलं. मग एक संकल्पना बनवली की टाइमलाईन बेस्ड गेम बनवावा. तो खेळ राष्ट्रीय पारितोषिक जिंकला. सहजच बनवलेल्या गोष्टीला एवढं मोठं रेकग्निशन मिळाल्यानंतर मग म्हटलं की नाही, आता आपण बहुतेक निवडलं गेलो आहोत की याचसाठी आपण काम करायला पाहिजे. मग मात्र सगळं सोडलं आणि तो दिवस आणि आजचा दिवस मावळा या नावाने आम्ही अनेक 12 प्रोडक्ट्स आतापर्यंत सगळे शिवछत्रपती खेळता खेळता मुलांना शिकवण्यासाठी बनवलेले आहेत. मस्त, चांगली संकल्पना आहे तुमची. आणि मग सर मला गेम बद्दल जाणून घेण्याची पण उत्सुकता होती. म्हणजे नक्की गेम कसा आहे आणि त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, तुम्ही थोडंसं आयडिया देऊ शकता का आम्हाला की नक्की काय गेम आहे? वंडरफुल. बेसिकली टाइमलाईन बेस्ड बोर्ड गेम्स हा कॉन्सेप्टच तसा नवीन आहे. आपल्याकडे बोर्ड गेम ही संस्कृती नाही. दुर्दैवाने ना कोणत्या घटना कोणत्या क्रमाने कशा कशा घडल्या हे मनात रुजवलं जाणं खूप अवघड असतं. ते पाठ करायला लागतं.
मग खेळात ऍक्च्युली लहानपणीच तुम्हाला मन, बुद्धी आणि तुमचं सगळं चैतन्य त्याच्यात एकवटतं ज्यावेळी तुम्ही खेळता. म्हणून तुम्ही विचार करा, लहानपणी खेळलेलं आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून आपण असा प्रयत्न केला की खेळाचा जो पट आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना क्रोनॉलॉजिकली म्हणजे ज्या क्रमाने त्या घडल्या होत्या त्या क्रमाने मांडलेल्या आहेत. हा खेळ खेळाडू महाराजांचा एक मावळा बनून करतात आणि स्पर्धा करतात की स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तृत्व कोण गाजवतो. सो राज्याभिषेकाला पोहोचायचं, अर्थात या प्रवासात खूप उतारचढाव आले होते. मग विजयी घरांवर पोहोचला तर तुम्हाला स्वराज्याचं जे चलन आहे होन्स, तर तुम्हाला खेळातनं खजिनदाराकडनं होन मिळतात. अफजलाला सुभा लुटतोय अशा घरांवर जिथं नुकसान झालंय तिथे ते नुकसान भरपाईची जबाबदारी तुमची आहे, तेव्हा पैसे द्यायला लागतात. खेळाबरोबर आम्ही प्लास्टिकचे होन देतो, ते देतानाच एक त्या होनांवर प्रेम जडायला लागतं. मग ते देताना होतो त्रास, मग कळतं स्वराज्यात किती उतार चढाव आहे. मग खेळताना कार्ड स्वरूपात तुम्हाला योद्ध्यांची, वॉरियर्स ज्यांना आम्ही म्हणतो त्यांची, दुर्गांची कार्ड्स मिळतात. मग कार्ड्स मिळाले की ते तुमचा प्रवास समृद्ध करतात. राज्याभिषेकाला पोहोचायचं, कमवलेलं सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करायचं. जो जास्त अर्पण करतो तो जिंकतो. असा हा खेळाचा फॉर्मॅट आहे. चांगलं, एकदम मला एकदम आवडली सर कन्सेप्ट. म्हणजे मी आज खेळलो नाही तर मला तर अशी कन्सेप्ट आली सर की हा खेळ आपण आता खेळू शकतो का? मला काही हरकत नाहीये, कारण जशी आपली सुरुवात होती ना की यू डोंट हॅव टू बी द बेस्ट, राईट, यू डोंट हॅव टू बी द बेस्ट, यू हॅव टू बी द फर्स्ट, राईट. तर त्याप्रमाणे आपण पहिला असा आगळा वेगळा पॉडकास्ट करायचा का जिथे डायरेक्टली गेम खेळून दाखवलाय? वा, हे तर आम्हाला पण कधी सुचली नव्हती. आम्ही खूप डिजिटल प्रेझेन्स आमचं आहे, पण आम्ही पण कधी असा लाईव्ह बोर्ड गेम खेळलेलो नाहीये. इफ यू आर अप फॉर इट, मला काही हरकत नाही. चालेल, आपण तसंच करूया. म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण जो इतिहास आहे आणि गेम मध्ये जे टाइमलाईन जे तुम्ही सांगितलं त्या टाइमलाईन नुसार त्यांना पण सगळं लक्षात येईल की काय काय गोष्टी घडल्या आणि इतिहास आपण त्यासोबत जाणून पण घेऊया. आय मीन आपण चला मग करूया आपण तयारी, ही सगळ्या गोष्टी बंद करू. चालेल, करू, व्यवस्था करूया. शिवजन्मापासून सुरुवात. येस. सो हे तुझं प्रतीक आहे, ऑरेंज कलरचा तू आहेस, भगव्या रंगाचा तू आहेस. तू शिवजन्मापासून सुरू करतोयस आणि मी पांढऱ्या रंगाचा आहे. आपण तयारी करतोय. आपण बनलो आहोत दोघंही मावळे. हा खेळ खेळताना शक्यतो 4 जण आणि प्लस 1 खजिनदार असं खेळता येतं. आपण दोघंच आहोत, तर मला भरपूर भूमिका बजावायला लागणार आहेत. मी मावळा तर आहेच आहे खेळताना, आणि प्लस मी बनणार आहे स्वराज्याचा खजिनदार सुद्धा. आता मी पहिल्यांदाच खेळतोय म्हणून मला सिंपलच रिस्पॉन्सिबिलिटी द्या, फक्त फाशी टाकायची पुढे जायचं. येस. सो लेट्स कन्सिडर 10 फोर्ट्स, 10 किल्ले. 10 पण नको, 5च दुर्ग घेऊ आपण. सो खेळासोबत तुम्हाला 40 कार्डचा सेट येतो. आपण फक्त त्यातले 2च प्रकार घेतो आहोत आणि त्यातले सुद्धा सगळे स्वराज्य युद्ध घेत नाही आहोत. आपण फक्त 10 योद्धे आणि 5 दुर्ग असे एवढेच घेतो आहोत आणि सुरू करतोय. सेटअप करताना सगळ्यात पहिल्यांदा ही तयारी करून घेतली आपण की आपण योद्धे आणि दुर्ग बाजूला करून घेतलेत. आणि आता खेळासोबत जे फासे येतात, एक काळ्या रंगाचा एक लाल रंगाचा, हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे. फासेचं दान तुला पुढे घेऊन जाणार आहे. सर्वप्रथम स्वराज्याचा खजिना तयार करूयात. सो स्वराज्याचे जे होन आहेत, हे चलन आहे, हे खजिना आहे. मी खजिनदारी म्हणून हे मी माझ्या जवळ ठेवतोय. सो आता खजिनदार म्हणून मी सगळा व्यवहार सगळा मी बघणार आहे. सो या खेळात सगळ्यात सुरुवातीला तुम्ही शिवजन्मावरती आहात, म्हणजे तुम्ही त्या घटनेमध्ये आहात. म्हणजे शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस तुम्ही असल्याबद्दल प्रत्येकाला 2-2 हजार होन मिळतील. सो तुला आणि मला दोघांना स्वराज्याच्या खजिन्यात 2-2 हजार होन मिळालेत आणि आता आपला प्रवास सुरू होतोय. लिहिलंय 1000. हा, खेळाचे जे चलन आहे ते 3 प्रकारचं, 3 डिनॉमिनेशन आहे. ती सुवर्ण मुद्रा याच्यावरती 1000 होन आहेत, ताम्र मुद्रा 100ची आहे आणि रजत मुद्रा 500ची आहे. सो ते खेळताना सोपं जातं ट्रान्झिशन करणं. चला सुरू करूयात. चालेल. हर हर तुम्ही ठेवा तिथे, ते दोन्ही याच्यात घ्या. हर हर महादेव म्हणून फासे टाका. हर हर महादेव. वंडरफुल. किती पडले? हा, आता लाल रंगाच्या फास्यावर 4 मिळाले आणि काळ्या रंगाच्या फास्यावर 1 मिळाले. सो 4 कार्ड तुम्हाला मिळतील. 1 घर पुढे जायचंय. ठीक आहे. सो 4 कार्ड म्हटलं तर 2 योद्धे तुम्हाला मिळतील. यू कॅन प्लेस वॉरियर्स लाईक दिस आणि फोर्ट्स लाईक दिस. प्रत्येक कार्डवर त्या योद्ध्याच्या, म्हणजे आता से यशवंतराव बाजी पासलकर यांचं कार्ड मिळालं तर त्यांच्या कर्तृत्वाची घर त्याच्यावर दिलेली आहेत. सो 1 ते 100 या प्रवासात यशवंतराव बाजी पासलकर कुठे कुठे लढले ते नंबर ह्याच्यावरती आहेत. आणि आता तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर आहेत बाजी पासलकर, असा याचा अर्थ होतो. आता काळ्या रंगाचं फासा तुम्हाला पुढे घेऊन जातोय. तुमचं ऑरेंज कलरचं कार्ड 1 घर पुढे आलं. वाह, पहिलं घर आहे, ज्या घरावर तुम्ही आला आहे ते आहे सईबाईंशी महाराजांचं झालेलं लग्न. महाराजांचं लग्न अटेंड केलंय.
10 वर्षाचे असताना महाराजांचं लग्न झालं. त्या काळात लग्न मुळात एवढ्या लहान वयात व्हायची तर खूप सोपं उत्तर लोक बालविवाह सांगतात, ते खरं नव्हतं. अर्थात शाही घराण्यातल्या मुलांची लग्न आधीच व्हायची. याचं कारण असं होतं की त्या काळात लग्न म्हणजे एक सोयरीक असायची. फलटण सुभा सांभाळायला शहाजीराजांच्या महाराज आलेत पुण्यात, पुणे सुभा सांभाळायला महाराज पुण्यात आलेत आणि पुण्याला लागून दक्षिणेला फलटणचा सुभा होता. आणि त्या काळात फलटण अतिशय सधन असं एक प्रिन्सली स्टेट होतं, म्हणजे संस्थान होतं. तर त्यांची मुलगी केली की उद्या अडचणीच्या प्रसंगात आपला एक घरोबा होतो की मग ते सुखदुःखात एकत्र लढतात वगैरे. लग्न झालं म्हणजे ती 9 वर्षाच्या सईबाई महाराजांबरोबर राहायला आल्या अशी परिस्थिती नव्हती. लग्न लागले जायचं आणि व्यवस्थित वेळ आली की मग मुलगी घरी. असं होतं का? सो ते लग्न तुम्ही अटेंड केलं आहे अपॅरेंटली. तुम्हाला स्वराज्याच्या खजिन्यातनं 400 होऊन मिळतील. मस्त. हे निंबाळकरांकडनं मिळतात तुम्हाला लग्न अटेंड केल्याबद्दल. आपण महाराजांना काय देणार ना, आपल्यालाच महाराज देतात त्यांचं लग्न अटेंड केल्याबद्दल. आणि मला आवडलं की मला सुरुवातीलाच आपले पहिले सेनापती मिळाले. हा, आता तो एक प्रश्न आहे बरं का. बघा आता छोट्या छोट्या बबल्स आपण बस्ट करूयात. यशवंतराव बाजी पासलकर हे 65 वर्षाचे होते साधारण जेव्हा ते स्वराज्याच्या लढ्यात सामील झाले होते. बाजी पासलकरांना खूप जण सरसेनापती असं म्हणतात. खरं म्हणजे स्वराज्याचं जे पहिलं मोठं युद्ध झालं, पहिली काही दुर्ग आपण घेतली ते आता पुढे घेऊच आपण, तर त्या दुर्गात त्यांनी नेतृत्व केलं का? तर केलं होतं. पहिल्या युद्धात सुद्धा एक तुकडी फतेखानावर गेली, त्याचं पण नेतृत्व त्यांनी केलं. पण म्हणून अगदी छोट्या स्वराज्याला जिथे स्वतःची मिलिटरी ॲज सच नव्हती, त्यावेळी कमांडर इन चीफ ऑफ मिलिटरी असं पद कुठलं अस्तित्वातच नव्हतं. त्यामुळे सरसेनापती म्हणणं हे चुकीचं आहे. शहाजीराजांनी महाराजांबरोबर पुण्यात येताना जे अनुभवी लोक पाठवली त्यात एक गृहस्थ होते जे सैन्य बांधणी किंवा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटसाठी तज्ज्ञ म्हणून पाठवले होते. त्यांचं नाव होतं माणकोजी दहातोंडे. तर तुम्हाला सरसेनापती म्हणायचं असेल तर माणकोजी दहातोंडे वॉज ग्रेटर फिट फॉर द डिस्क्रिप्शन. बाजी पासलकरांवर प्रेम खूप आहे तर मग त्यांना सरसेनापती म्हणलं जाऊ शकतं. पण टेक्निकली बाजी पासलकर हे कमाल होते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्वराज्याला सुरुवातीला खूप मोठं बळ मिळालं होतं. पहिलं युद्ध आपण असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्यामुळे आपण जिंकलो, पण म्हणून त्यांना सरसेनापती नाही म्हणता येणार. पण बाजी असल्याचा फायदा निश्चित होणार आहे. नक्कीच. सो आता माझा टर्न आहे. हर हर महादेव. सो मला 3 घरं पुढे जायचंय, मला 3 कार्ड मिळणार आहेत. सो आय गेट टू कीप. मी 2 योद्धे आणि 1 दुर्ग असं माझ्याकडे घेतोय. मी माझे कार्ड इकडे ठेवतोय, खजिना आपण इकडे ठेवूयात. आणि आता मला किती घरं पुढे? 3 घरं पुढं. सो मी आलो 1, 2, 3. रायरेश्वराची शपथ नाही, रांझे पाटलाचा न्याय. मायनस लगेच बघितलं ना, असंच होतं खेळताना. रांझे पाटलाचा न्याय. महाराजांनी अगदी न्याय व्यवस्था हातात घेतल्यानंतर एक पाटील, आपल्याच गावचा पाटील होता, आपल्या अधिक क्षेत्रात असलेल्या गावाचा पाटील एका स्त्रीशी वाईट वागला आणि मुजोर होता तो खूप. तो वाईट वागला तर महाराजांनी शासन केलं त्याला आणि त्याचे हातपाय काढले. आता तुम्ही म्हणाल हा चांगला प्रसंग आहे, मला पैसे का द्यायला लागतात? आपण प्रेक्षकांना ही एक भन्नाट माहिती देऊयात. आपण प्रयत्न करणार आहोत की प्रत्येक घटना आपण जे आजपर्यंत कधी ऐकलं नाही शक्यतो ते सांगायचा प्रयत्न करणार आहोत. सो रांझे पाटलाचा न्याय या घरावर आले की तुम्हाला 200 होऊन स्वराज्यात जमा करायला लागतात. त्याचं कारण असं, रांझा पाटील हा आपला माणूस होता आणि ज्यावेळी त्याचे हातपाय कापले त्यावेळी महाराजांकडे लोक गेली, महाराज त्याचं करायचं काय? तो जिवंत ठेवणं गरजेचं होतं, कारण की तो एक जिवंत पुरावा होता की महाराज स्त्रीशी वाईट वागल्यानंतर काय हाल करतात. म्हणून त्याला पोसणं गरजेचं होतं. महाराजांनी स्वराज्यातनं एका व्यक्तीला पैसे द्यायची व्यवस्था करायला लावली जेणेकरून रांझ्याचा पाटील पोसला जाईल. आणि अपॅरेंटली हा खेळ खेळताना त्या पाटलाला पोसायचं काम माझ्यावर आले, त्यामुळे मला स्वराज्याच्या खजिन्यात 2000 होऊन जमा करावे लागणार आहेत. सो मी 1000 देतो आणि 800 घेतो. ओके. सो तुझा तो प्रवास चांगला सुरू झालाय विजयी घराने. आता खेळ पुढे. आणि खेळताना आता रांझे पाटलाच्या न्यायाच्या घरावर मी आलोय आणि या रांझे पाटलाला अपॅरेंटली पोसायची जबाबदारी माझ्यावर आली, त्यामुळे 200 होऊन मला स्वराज्यात जमा करावे लागतात. तुझा डाव आहे आता. चालेल. हर हर महादेव. सो यू गेट 2 कार्ड. तुला 2 कार्ड मिळू शकतात आणि तू 1 घर पुढे जातोस. आता तुझ्याकडे चॉईस आहे, तुला संग्रामगड 2 दुर्ग हवेत का 2 योद्धे हवेत? दुर्ग हवा. दुर्ग हवेत. दोन्ही तानाजीराव आहेत वरती, तरी दुर्ग. दोन्ही दुर्ग. असे लोक फसतात, पहिल्यांदा दुर्गांकडे जातात. तर त्यांनी दोन्ही दुर्ग घेतले, त्याच्याकडे संग्राम दुर्ग आणि पुरंदर हे दुर्ग मिळालेत तुला. ठीक आहे, हे आपण पुन्हा एकदा असे ठेवून घेऊयात. आणि तू 1 घर पुढे जातो. वाह, रायरेश्वरावर महाराजांनी शपथ घेतली, त्या घरावर तू आलायस. आपण लोकांना वचन दिलंय की आपण नवीन काहीतरी सांगणार आहोत. महाराजांनी रायरेश्वराची शपथ का घेतली असेल?
रायरेश्वराची शपथ घेण्यापूर्वी समजून घेणं फार गरजेचं आहे. आपण एका खूप मोठ्या पराभवाला सामोरं गेलो होतो. बाजी घोरपडे नावाचा एक माणूस आपल्या स्वराज्यावरती पाठवण्यात आला आदिलशाहीकडून, आणि त्यांनी मोठं सैन्य घेऊन तो अंगावर येतोय. त्यावेळेस आपली तयारी नव्हती आणि आपण माघार घेतली होती. महाराज विचित्रगड म्हणजे रोहिडाच्या दुर्गावरती येऊन थांबले होते आणि त्यावेळेस आपल्याला माघार घ्यावी लागली. लोकांचे खांदे पडले. मग आपल्या सहकाऱ्यांना सांगण्यासाठी की नाही, मी कमिटेड आहे, आणि त्या काळात देवी देवतांच्या पुढे आणाभाका घेतलाय की त्याचा सिरियसनेस लोकांना कळायचा. म्हणून महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली. तुम्हाला 500 मिळणार आहेत, पण चेक करा तुमच्या किती कार्डवर क्रमांक 3 दिलेला आहे, कारण की ते सगळे योद्धे रायरेश्वरावरती होते. ओके. बाजी पासलकर होते, जेधेंचं कुटुंब होतं, आणि बाकी नाही. सो एका योद्ध्यासाठी 200 होऊन, सो 400 आणि 500, 900 होऊन तुम्हाला मिळणार आहेत. हे 900 होऊन स्वराज्यात तुम्हाला मिळत आहेत कारण की तुम्ही भारी घटनेवरती पोहोचला आहात. पण 1 मिनिट, आय हॅव टू इंटरप्ट यू, कारण की माझ्याकडे एक पण योद्धा नाहीये. ठीक आहे, माझ्याकडे ह्याच कुठलं योद्धा माझ्याकडे असतं तर तुमच्यातले 200 मला मिळाले असते. ओके, म्हणजे असं पण आहे का, म्हणजे जो तिथे प्रेझेंट असेल तर सगळ्यांना जे प्रेझेंट होते, म्हणजे आता अफजल वध आपण ज्यावेळी करू त्यावेळी 11 योद्धे इन्व्हॉल्ड असणार आहेत. ओके, म्हणजे ज्यांच्याकडे जेवढे कार्ड्स असेल तेवढे प्रत्येक कार्डचे 200 मिळतात. तुम्ही आला तुम्हाला स्वराज्याच्या खजिन्यातनं मिळालं, मी आलो तुम्हाला तुमच्याकडनं मिळतं. ओके, असं पण आहे. राईट. सो हर हर महादेव. अरे या स्पीडने आपण कसं व्हायचं. 3 कार्ड मला मिळणार आहेत. दुर्ग संपलेले आहेत. मी एका वेळी एका डेकमध्ये 2च कार्ड घेऊ शकतो, त्यामुळे मी 2च योद्ध्यांवर मला समाधान मानायचंय. तानाजीराव आणि देशपांडे कुटुंब असे 2ही मला मिळालेले आहेत. हे मी इथं ठेवायची व्यवस्था करतो आणि मी एकच घर पुढे जातोय. मी पण इथे होतो ना पुढे. सो मी तोरणा प्रचंडगड स्वराज्यात. सो तोरणा हा दुर्ग, आता महाराजांनी जवळपासचे दुर्ग घ्यायला सुरुवात केली आणि त्या मोहिमेत मी पण आहे, त्यामुळे मला प्रचंडगड स्वराज्यात आल्याबद्दल 300 होऊन मिळतील. ओके, मी स्वराज्याच्या खजिन्यात 300 होऊन घेतो. पण सर आता इथं प्रचंडगड किंवा तोरणा जे आपण म्हणतो, लोक म्हणतात की स्वराज्याचं तोरणाने बांधलं. महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा किल्ला. पण खूप जणांचं असंही मत आहे की स्वराज्यातला पहिला किल्ला हा रोहिडा आहे, कारण रायरेश्वरच्या जवळ हा रोहिडा येतो. बरोबर. महाराजांनी इथे शपथ घेतली आणि लगेच हा किल्ला जिंकून घेतला. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इतिहास लिहिला जाताना अनेकदा काही कवित्मक गोष्ट घडते किंवा काव्यात्मक, किती छान कवित्व एखाद्या गोष्टीत असं म्हणून जोडलं जाऊन ते पुढे होणं साहजिक आहे. तो आपल्याला जे लहानपणी शिकवलं किंवा आम्हाला जे लहानपणी शिकवलं की महाराजांनी तोरण बांधलं आणि तोरण म्हणजे तोरणा म्हणून तोरणा पहिल्यांदा स्वराज्यात आला असा आपण अर्थ काढला, तसं नव्हतं. तुम्ही म्हणता तसं विचित्रगड किंवा रोहिडा जो दुर्ग होता तो आपल्या सुभ्यातलाच होता. म्हणजे देशमुख ज्यांनी महाराजांना बॅक केलं त्या देशमुखांच्या कंट्रोलमधला दुर्ग आपापच आपल्याबरोबर आला. पहिलं एक छोटं युद्ध झालंय जे घ्यायचा प्रयत्न केला आणि ते नंतर इव्हेंच्युअली आपल्याकडे आला. पण त्याही आधी महाराजांनी बांधकाम सुरू केलं होतं राजगडाचं. ओके, मुरुमदेवच्या डोंगरावरती महाराजांनी बांधकामाला सुरुवात केली होती. दुर्ग आपल्या मालकीचा असेल तर पुढे तहात तो द्यावा लागत नाही. ओके, या विचारांनी आधीच म्हणजे इथंच मुळं रवलीत. पुरंदरच्या तहाच्या वेळी राजगड प्रतापगड हे द्यावे लागले नाहीत का तर ते आपले होते, आपण बांधलेले होते. बाकीचे दुर्ग द्यावे लागले का ते दुसऱ्या कोणाचे तरी ओढले होते. सो महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा दुर्गाचं बांधकाम कुठल्या केलं तर राजगडाचं सुरू केलं होतं. रोहिडा वगैरे आपला विचित्रगड आपला आलाच होता, पण तोरणा फॉर शुअर महाराजांनी पहिला घेतलेला दुर्ग नाहीये. अजून एक, महाराजांनी दुर्गांची खूप सुंदर नावं, अस्सल भारतीय नावं द्यायचा प्रयत्न केला. प्रत्येक आपल्या मराठी नावं ही संस्कृतोद्भव असल्यामुळे त्याला अर्थ असतो. महाराजांना या तोरणा ते फुल येतं त्याच्यावर नाव असावं कदाचित, पण महाराजांना तो 3 किलोमीटर पसरलेला दुर्ग म्हणून त्याचं नाव महाराजांनी जास्त मिनिंगफुल म्हणून प्रचंडगड केलं होतं. सेम कोंढाण्याचं सिंहगड केलं होतं. ते त्याला काहीतरी मिनिंग असतं म्हणून. सो मराठी भाषेचे ज्याला आता आपल्याला मान्यता मिळाली तर त्याचे आद्य पुरुष महाराज आहेत की ज्यांनी मराठी भाषेच्या जतनाचं काम केलं. खरंय खरंय. ठीक आहे, तर आपण पुढचं चला आता दोन्ही बेरीज करू शकतो आपण, कारण आपलं एक कार्ड संपलेले आहेत. सो आता दोन्हीची बेरीज करून आपण वेगाने पुढे जाऊ. चालेल. हर हर महादेव. सो यू मूव्ह बाय 3 प्लेसेस. इथं 2 ना 3, आता 2. आता एक दुर्ग एक कार्ड मिळेल तुम्हाला, बट वी कॅन मूव्ह बाय 3 प्लेसेस. ओके, 1 2 3 ऍडिशन करून. हा, दुर्ग बांधणीत खजिना सापडला. वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेल्या तोरणावरती किंवा प्रचंडगडावरती ताबडतोब डागडुजीचं काम करायला घेतलं आणि त्यात आपल्याला हांडे भरून धन सापडलं. अपॅरेंटली हे धन आपल्या मावळ्याला सापडलंय, तर त्याला 700 होऊन मिळतात स्वराज्यातनं. सो मी खजिनदार असल्यामुळे मला पैसे त्याला द्यावेच लागणार आहेत, जरी आमची स्पर्धा चालू असली तरी.
सो इट्स माय टर्न ना. तुम्हाला काही लिडिंग प्रश्न असेल तर आय कॅन आन्सर डेफिनेटली. ओके. हर हर महादेव. वा, 5 घरं पुढे जातोय. मला 1-2 कार्ड मिळू शकतात. सो माझ्याकडे आलेत आता येसाजीराव कंक आणि मोरोपंत पिंगळे. हे सगळ्यात भन्नाट कार्ड माझ्याकडे आलेले आहेत. आणि तुमच्या सगळे मावळे गेलेत. सगळे स्वराज्य योद्धे माझ्याकडे आहेत. आता 5 घरं पुढे आहेत. तोरड्यावरती मी होतो ना. 1 2 3 4 5. अरे यार, 1 2 3 4 5. काय चांगलं घडते की नाही आयुष्यात. सुभान मंगल स्वराज्यात इथे काय लिहिलंय, -200. म्हणजे माझ्याकडून 200 होऊन मला स्वराज्यात जमा करावे लागतात. काय घडलंय. पण एक गोष्ट अजून इथे सांगणं गरजेचं आहे, जी खेळामधला एक वेगळा एलिमेंट आहे जो मी कुठे फार बोललेलो नाहीये. महाराजांचं तुम्हाला माहिती असेल ते अप्रसिद्ध वाक्य, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागायला नको. बरोबर. प्रशासकाला कायमच चांगल्या गोष्टी व्हाव्या असं वाटणं काही चुकीचं नाहीये. म्हणजे आपले पंतप्रधान नाही का म्हणत सगळ्यांनी टॅक्स भरला पाहिजे. सगळे भरतात का? त्यासाठी काही गोष्टी प्रशासकाला कराव्या पण लागतात. शिवछत्रपतींनी दिवसाच्या सुरुवातीपासून, स्वराज्याच्या लढ्याच्या सुरुवातीपासून पगार द्यायला पगारी माणसं ठेवली होती. स्वराज्यात वेळेत पगार मिळायचा, त्यामुळे बाकी कशाला तुम्ही हात लावायचं नाहीये ही आज्ञा पाळली जाऊ शकत होती. रयतेचा राजा किंवा स्वराज्य सेनेवरती सामान्य रयतेने पण खूप प्रेम केलं. याचं कारण हे होतं की ते ज्या भागात न जायचे तिथं त्रास न देता जायचे. हेच मुघल सैन्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना 2-2, 3-3 वर्ष पगार मिळायचे नाहीत. मग जे मिळेल ते माझं अशी प्रवृत्ती बळकवायची आणि म्हणून त्यांचा तिरस्कार केला जायचा आणि आपल्या स्वराज्य सेनेवर लोक प्रेम करायचे. सो मी पण स्वराज्याचा मावळा म्हणून हा खेळ खेळतोय. त्यामुळे प्रत्येक 10वं घर क्रॉस केलं किंवा त्याच्यावर आलात की तुम्हाला स्वराज्याच्या खजान्यातनं आठवणीने पगाराचे 200 होऊन घ्यायचेत. सो माझे 200 गेले, पण मला 200 मिळाले. पण आता ऐतिहासिक घटना काय आहे, सुभान मंगल पडला. बेसिकली आपल्या वेशीवरतीच शिरवळच्या इथं सुभान मंगल नावाचा एक भूदुर्ग आहे किंवा स्थलदुर्ग आहे. जमिनीवरचा दुर्ग, डोंगरांवरचा असतो तो गिरिदुर्ग असतो. ह्याला फारसं नैसर्गिक प्रोटेक्शन नव्हतं, पण तिथं सगळा सुभ्यातला कर गोळा केला जायचा. महाराजांनी आधी छापा मारून ते कर मिळवला होता, पण आता महाराजांवरती आलं आक्रमण. स्वराज्यावरचं पहिलं आक्रमण होतं फतेखानाचं. 7-7.5 हजाराचं सैन्य घेऊन आदिलशाहवरनं माणूस पाठवला गेला, कारण की महाराजांनी सिंहगड स्वराज्यात आणला होता. तो आता मध्ये मिस झाला, पण कदाचित तुम्ही पुढे याल त्यावेळी त्या घरावर पोहोचाल. खेळताना होतं असं की तुम्ही मध्ये आधी मिस करता, पण ते पुढच्या वेळी खेळताना तिथे येता, मग तुम्हाला संदर्भ कळू शकतो. फतेखान अंगावर आलाय आणि त्यांनी स्वराज्य सेनेचं मोरॉल टेस्ट करण्यासाठी म्हणून एक तुकडी पाठवली बेलसरवरून आणि सुभान मंगलवर छापा मारून सुभान मंगल आपण जो आधी जिंकून घेतला होता तो आपल्याकडनं काढून घेतला. सो समजून घेणं हे गरजेचं आहे की काही ठिकाणी माघार घ्यावी लागणं किंवा पराजय होणं हे नैसर्गिक आहे. शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं की आपल्याही प्रवासात एखादं अधिक वजा झालं तर इट्स ऑल राईट. जर तुम्ही परत पुनरुत्थान करणार असाल, हा तुमचा निग्रह पक्का असेल तर इट्स ओके. सो मी पुनरुत्थान करणार आहे महाराजांबरोबर, त्यामुळे मला 200 होऊन गेल्याचं फार वाईट वाटत नाही. पुढे मिळवेन. तुमचा ठरला. जमा केले का तुम्ही? हो, मी केले जमा. काय माणूस जिंकायचंय मला. भाऊया. हर 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 महादेव. 4 घरं. सो तुमच्याकडे एकमेव जो योद्धा राहिलाय तो योद्धा आपले मुरारबाजी देशपांडे तुम्हाला मिळालेत. हे तुम्ही इथे ठेवून घ्या आणि तुम्ही चला पुढे 4 घरं. तुम्ही इथे आहात. 1 2 3 4 या. अरे सेम आलो. सुभान मंगल हरण्याच्या मोहिमेवर आम्ही दोघेही आमचं झालेलं नुकसान कॉन्ट्रीब्युट माझ्याकडे होता आधीपासून. हा दुर्ग तुमच्याकडे होता, पण फक्त विजयी घरांवरच ते दुर्गात आल्यावर फायदा आहे. पुढे स्वराज्यात तो परत येतो, त्यावर आलो तर मग फायदा होईल. त्यामुळे फार काय म्हणतात ग्रीडीला, हावरेपणाला काय दुसरा शब्द आहे तर करू नका. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आता कधी 200 होऊन द्यायचे, पण पगाराचे 200 मिळणार पण आहेत. सो ते इक्वल होऊन जाईल. सो लेट्स मूव्ह ऑन. आता मी पुढचा खेळतोय हर हर महादेव. 6 घरं. मी पांढरा आहे. 2 योद्धे पुढे चाललेत, मी पुढे चाललोय. 1 2 3 4 5 6. अरे यार, परत नुकसानाच्या घरावर. सिंहगड स्वराज्यात परत द्यावा लागला. ह्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे की महाराजांनी शहाजी राजांची सुटका करून घेतली होती आणि शहाजी राजांची सुटका जरी केली तरी सुद्धा शहाजी राजांनी कमिट केलं होतं आदिलशहाला की तुला अडचण काय की माझ्या मुलाने सिंहगड घेतला ना, आय विल मेक शुअर की सिंहगड तो परत करेल. तसं सांगणारं पत्र महाराजांना आलं. प्रचंड महाराज नाराज होते, त्यांना ते द्यावा लागतोय परत. पण बरोबरच्या सहकार्याने सांगितलं की नाही महाराज, आम्ही परत मिळू. सिंहगड स्वराज्यात तर द्यावा लागला. खूप सहज स्वराज्यात आलेला दुर्ग आपल्याला परत द्यावा लागलाय. नुकसान झालंय स्वराज्याचं, हरकत नाही. मी 400 होऊन जे त्या घरावर लिहिले आहेत मी द्यायला हवे ते मी जमा करतोय. ओके, चांगलंय.
आणि परत सिंहगड बरेच वेळा म्हणजे एक आता तो तानाजी जेव्हा मूवी आला होता त्यात सांगितलं की जिजाऊनी चप्पल घातली नव्हती का तर जोपर्यंत मला तो समोर दिसणारा कोंढाणा केला मिळत नाही. तर ती पुरंदराच्या तहानंतरची ती गोष्ट आहे ना. बरोबर. ते ऍक्च्युअल किती दाखवलं मूवीमध्ये दाखवलं की चप्पल घातली नाही मी वगैरे आणि परत येऊन लोक घेऊन जातात की तुम्हाला हा भगवान काढावं लागेल. ते फिल्म मध्ये असं दाखवतात. तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टींवर? हीच नाही, अशा लाखो रंजक गोष्टी घडल्या असण्याची शक्यता एका आता आहे. ऍट द सेम टाइम ते कसे घडलेच होते ह्याचे पुरावे आहेत का तर नाही. आपल्याकडे सांगून संस्कृती पुढे न्यायची गोष्टी सांगून आपल्याकडे लिहिण्याची पद्धत फार नंतर आली. म्हणून आपल्याकडे ऋग्वेद ऍज सच ऑथेंटिक आधी लिहिलेलं डॉक्युमेंट नाहीये. ते कोणीतरी सांगितलं ते पास ऑन होत आलं. आता पण सगळ्या ऐतिहासिक गोष्टीवर काउंट्रोवर्सी होण्याचं कारण हेच आहे की असं घडलं नव्हतंच किंवा असं घडलं होतंच ह्याच्यासाठीचं आपल्याकडे पूर्ण दाखले नाहीयेत. मला माझं वैयक्तिक मत विचारलं तर एक राजमाता आहे, त्या एवढ्या लेजेंडरी आहेत, त्यांची विजन एवढं मोठं आहे, त्या अशी शपथ घेतील की मी चप्पल नाही घालणार. त्या असं बघतील की लोक ते परत माझ्यासाठी मिळवूनच देतील यासाठी प्रेरणादायी बोलतील, पण चप्पल वगैरे घालणार नाहीत किंवा पायात वाहना घालणार नाहीत असं मला वाटत नाही झालं असेल. कथा जोपर्यंत पॉझिटिव्ह आहे त्यात चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी उचलून पुढे जाणं एवढंच आपलं काम आहे. इतिहास 100% आहे असा हा कुणीच दावा नाही करू शकत. बरं, तेही बरोबर आहे. तर हर हर महादेव 2 आणि मी किती स्लो झालोय 1-2 पण तुम्ही सुभान मंगल आणला स्वराज्य परत. येस, तुम्ही म्हणतात परत जाऊन घेऊ आपण तो त्यावेळी. हो, आता 200 तुला ह्याच्यातली मिळतील, सुभान मंगल स्वराज्यात आणल्याबद्दल मिळतील आणि मी इथे आहे म्हणून 200 एक्स्ट्रा मिळतील. 400 होऊन मिळाले तुम्हाला. तू फक्त पैसे कमवतोयस रे. सुभान मंगल स्वराज्यात कसा आणला आठवत माहिती करून घ्यायची का ते पण सांगा. म्हणजे थांब 1 मिनिट. तू किती नंबर? 12 नंबरवर आहे ना. माझ्याकडे कुठल्या कार्डवर 12 नंबर आहे का बघू दे. माझ्याकडे आहे 12 आहे का. येस, हे आहेत गोदाजीराव जगताप. ओके. गोदाजीराव हे सासवडचे. आपल्या कधीही सासवडला जाल तर त्यांचं स्मारक पाहाल. गोदाजीराव भन्नाट होते. 3 छत्रपतींना मदत केलेले माणूस आहे हा. ओके. पुरंदरचं पहिलं युद्ध आपण गोदाजीरावांच्या पराक्रमामुळे जिंकलं होतं. मोसेखराला त्यांनी संपवलं होतं. त्यांनी पहिला सुभान मंगलवर जो छापा पडला तो कावजी मल्हार यांच्या नेतृत्वात झाला होता आणि त्या जी तुकडी सुभान मंगलवर हल्लाकर्ती झाली होती ती त्यामध्ये गोदाजीराव होते. 200 होऊन द्या द्यायचे. मग माझ्याकडे आहेत ना, माझ्या योद्ध्यामुळे तुला दुर्ग स्वराज्यात आलाय त्यामुळे मला काहीतरी तर मिळालं. मग किल्ले म्हणजे मावळा ठेवण्याचा हा फायदा आहे की कुठल्या कुठल्या मोहिमेत मावळा असेल तिकडे सगळी तिथं स्वराज्य योद्धा तुझ्याकडे असला तुझा फायदा होता. आता ह्याचा समजून घ्यायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे की ह्याचा मुलांना खेळताना काय फायदा होतो. आता मला अचानक गोदाजीराव आवडलेत. इमॅजिन 10 year old मुलगा खेळतोय आणि गोदाजीरावांचं कार्ड त्याला 200 होऊन मिळवून देते. त्या 200 होऊन मिळण्यामुळे त्याचं गोदाजीरावांवर प्रेम बसायला लागतं. मुलांना कोणता योद्धा कुठे लढला हे खेळता खेळता कळायला लागतं. तेच ना, आणि लक्षात पण लगेच राहतं या गोष्टींमुळे. तुला तर पैसे द्यायला लागले, तू गोदाजीने विसरणारच नाही. तुमची बारी ना. हा, माझी. हर हर महादेव 3 इथं आहे. 1, 2, 3 रायगड स्वराज्यात 700 होऊन. क्या बात आहे. रायरीचा रायगड मला 700 होऊन घेऊ देत. रायरीचं रायगड आपण त्याची स्टोरी अशी आहे की जावळी स्वराज्यात आणली. जावळी स्वराज्यात आणून महाराजांनी चौपट वगैरे आपला एरिया वाढवला होता. जावळी स्वराज्यात कशी आली तर आपण त्याच्यावर लँड झाले ती गोष्ट ऐकू. पण जावळीचा चंद्रराव मोरे पळून गेला जवळच्या गडावरती आणि ती जावळी प्रचंड मोठा एरिया आहे तर त्या गडीवरती जाऊन थांबला. खूप सोपं होतं, महाराजांनी त्याला इग्नोर केला असता कारण की तो हरला होता. मेन जावळी तर गेलीच होती. महाराजांनी त्याचा पाठलाग केलाय स्वतः. आणि त्या गडाला वेढा लावून महाराज थांबले. 2-3 दिवसात तो शरण आला. जावळी स्वराज्यात आली. ते युद्ध 3-4 महिने चाललं होतं. सो छोटे कुठे कुठे कॉन्फरन्स होत होते. जसं एखादा सुभाग घेतल्यानंतर आता जसं इकडे तिकडे थोड्या चकमकी होतात तसं जावळी हे खूप लॉंग ड्रॉन बॅटल होतं. तो चंद्ररावाला महाराजांनी गाठला. तो शरण आल्यानंतर महाराजांनी तो दुर्ग पाहिला. 18-19 वर्षाचा माणूस आहे. 1 मिनिट थांब, मला कन्फर्म करू दे. 56-26 वर्षाचे हा दिलाय का. हा, प्रत्येक घरावरती सणावळी दिली. 1656 मध्ये स्वराज्यात आलाय. महाराज 26 वर्षाचे आहेत. 26 वर्षाचा माणूस हे एनविजन करतो की यार ही जागा कमाल आहे. राजगड राजधानी म्हणून आहे ठीक आहे, पण रायगड अजून समुद्राच्या जवळ आणि खूप अवघड जिंकून घ्यायला असा हा. पुढे जाऊन माझं जे तख्त निर्माण होईल तख्ताच जागा हीच करावी हे महाराज त्यावेळेस म्हणतात. असे शब्द दिलेत बखरकारांनी. आणि रायगडबद्दल सांगायचं सुंदर गोष्ट म्हणजे रायगड हा दुर्गाबद्दल वर्णन करताना एक इंग्रज म्हणतो की पुरेशी शिबंदी असेल तर हा दुर्ग सगळ्या जगाविरुद्ध लढू शकतो, जगाचा प्रतिकार करू शकतो
इतका जबरदस्त दुर्ग महाराजांनी वयाच्या 26व्या वर्षी हे ताडलं. ह्या चंद्रराव मोऱ्याच्या पिढ्यानपिढ्या त्या रायगडाच्या डोंगरावरती त्यांची गढी होती. त्यांना नाही डोकं चाललं हे की इथं असा दुर्ग बनवू शकतो. शिवछत्रपतींचं विजन किती मोठं होतं हे आपल्याला इथे कळतं. चला, खरंय. आणि रायरीचा रायगड झाला आणि आमचं भाग्य असं आहे की मी महाडचं आहे म्हणून की आमचा घराच्या दरवाजातून बाहेर आलो की रायगड पाहायला मिळतो. शपथ, क्या बात है. म्हणजे लोकांना डोळे मिटून रायगडला आठवावं लागतं. तुम्हाला आम्ही उघड्या डोळ्यांनी रायगड दिसतो. क्या बात है, काय बात आहे. पण दुर्गाचं महत्व हे त्याच्यावरती घडलेल्या इतिहासावर नसतं. आपण पुणेकर सिंहगडावरती दही खायला जातो, त्या गडावर घडलेल्या गोष्टी कळल्या तर अंगावर काटा आल्याशिवाय तुम्ही एक पाऊल नाही टाकू शकणार. अशा गोष्टी आपल्या इतिहासाशी संलग्नित असलेल्या किंवा शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या दुर्गांमध्ये आहेत. आणि ट्रॅफिक जाम करायला पण जातो सिंहगड. हा, ट्रॅफिक जाम, झुणका भाकर, बोर. हर हर महादेव. 3 और तुझं स्पीड भन्नाटच आहे बरं का. 1 2 3 शहाजीराजांची सुटका करवली. वाव, इंटरेस्टिंग. सो हे 500 होऊन चांगली घटनेवरती आल्याबद्दल 200 परत द्या. तिथे 300 लिहिले आहेत. द्यायच्या बाबतीत गणित कच्चं आहे माझं. बरोबर, देताना गणित कच्चं आहे. इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही सुद्धा. ह्याचं डायनामिक्स खूपच. जिओ पॉलिटिक्स ज्यांना आवडतं त्यांना कदाचित ही पुढची स्टोरी कळेल. शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार म्हणून काम करत होते. शिवछत्रपती शहाजीराजांच्या वतीने पुन्हा सुभा सांभाळत होते, आदिलशहाचा सुभा सांभाळत होते. स्वराज्य तर सुरू केलंय पण ऑफिशियली ऑन पेपर इट वॉज स्टील आदिलशहाचा एरिया. आदिलशहाचं आणि शहाजीराजांचं बिनसलं की आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. एकदा असंच झालं, कान भरणाऱ्या लोकांनी कान भरले आणि शहाजीराजांच्या विरोधात खूप मोठं चक्र फिरलं. पुरंदरचं पहिलं युद्ध झालं त्यावेळी शहाजीराजे हे आदिलशहाच्या नजरकैद येतात. वडिलांच्या जीविताला धोका आहे म्हणून महाराज थांबत नाहीत, पुरंदरचं युद्ध करतात, जिंकतात वगैरे. वडिलांना सोडवलं कसं? शिवछत्रपतींनी त्या काळातलं सगळ्यात म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात बलाढ्य ताकदवान राज्य मुघलांचं होतं आणि त्यांना आदिलशहा पण घाबरून असायचा. शिवरायांनी त्या काळात शहाजहान हा मुघल सम्राट होता. महाराजांनी शहाजहानला अप्रोच केलं. लक्ष देऊन ऐका त्यांनी काय केलंय महाराजांनी. शहाजहानला अप्रोच झाले, पत्र लिहिलं आणि सांगितलं की माझ्या वडिलांना सोडायला मदत करा. मी आणि माझे वडील सुटल्यानंतर मुघलांना जॉईन करतो. महाराज आश्वासन देत आहेत, मला सोडवायला मदत करा, मी जॉईन करतो. शहाजहान हा अतिशय हुशार, धूर्त. त्याला शहाजीराजे माहिती आहेत, तो किती ब्रिलियंट माणूस आहे, किती लढवई आहे. तर तो आपल्याला फुकटच मिळत असेल तर आपल्या काय जाते. त्यांनी आदिलशहाला पत्र लिहिलं की तुम्ही माझ्या माणसाला कसं काय पकडून ठेवलं. आता आदिलशहाचा माणूस आहे शहाजहान, पण आदिलशहाचा माणूस आहे शहाजीराजे, पण शहाजहान पत्र लिहिलं की माझ्या माणसाला कसं पकडलं. आदिलशहाला वाटलं की अरे हे यांचं बंड थांबवायला आणि शहाजींना थांबून ठेवता ठेवता मुघल अंगावर येतील. यांनी पत्र लिहून पाठवलं, नाही सन्मानासाठी बोलवलं, तुम्हाला कोणी सांगितलं कैद केले, नाही असं काही नाही, आणि सोडून दिलं. शिवरायांनी पुण्यात बसून दिल्लीच्या राजाला पत्र लिहून दक्षिणेत अडकलेल्या आपल्या वडिलांना पत्र लिहून सोडवलंय. फक्त घोडा आणि तलवार जे आपण महाराज करतो, एखादं पुतळा किंवा एखादी मूर्ती पत्र लिहून घेतानाची असायला पाहिजे की नाही. पत्र लिहून सोडवलंय. सो किती कमाल लेखणीतली ताकद त्या आपल्या राजांनी 350 वर्षापूर्वी वापरली. तेच ना, म्हणजे मला नेहमी पत्रांचा जर विचार केला ना तर मला आठवतं की रुक्मिणींनी कृष्णाला लिहिलेलं पहिलं पत्र, आणि त्यानंतर जर इतिहासामध्ये जो बघितलं आपण कुठली पत्र सर्वात जास्त चांगली असली किंवा जी सर्वात जास्त क्रांती घडून आणली ती म्हणजे आपल्या महाराजांनी लिहिलेली सगळी पत्र. कमाल पत्र. हो, त्यांचं आता जे देशादेशांमधलं जे आपण राजकारण बघतो ना, महाराजांची पत्र तर अभ्यास करावी अशी आहेत. ज्या प्रकारचा त्यांनी म्हणजे आत्ता हे ज्यावेळी आदिलशहातला एरिया आपण घेतोय त्यावेळी महाराज त्यावेळेस औरंगजेब ज्यावेळी दक्षिणेचा सुभेदार होता त्याला पत्र लिहितात की मला तुमची मान्यता पाहिजे माझ्या राज्याला. कोण आहे औरंगजेब, त्याचं काय मान्यता घ्यायची संबंध. पण आदिलशहा त्याला घाबरतो. सो आपला वकील जातो आणि म्हणतो की मला मुघल औरंगजेब शिक्का मारून देतोय आपल्याला की हा एरिया ठीक आहे, हा एरिया तुझा आहे म्हणून. का तर औरंगजेबाचं आदिलशाही वैर आहे, त्याला काय जाते, आदिलशाचा एरिया आपण घेतोय. पण महाराज पत्र आणि डिप्लोमसी ज्याला म्हणतात ना, शिवचरित्र आपल्याला कमाल डिप्लोमसी. इंग्रजांतला एक होता, त्याने सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा व्यक्ती जर आमच्याकडे जन्माला आला असता ना तर आम्ही ह्या फक्त पृथ्वीवर नाही तर अख्ख्या युनिव्हर्सवर राज्य केलं असतं. नशीब तसं झालं नाही तर आपला भारत पारतंत्रातच राहिला असता. खरी गोष्ट आहे. हर हर महादेव. 4 1 5 8 पकडला बाबा वेग. तू आता तू आहेस ना, तूच आत्ता खेळलेला खरं. ठीक आहे. 5 1 2 3 4 5
सुपा परगणा स्वराज्यात 300 आणि पगाराचे 200. 20व्या घरी आला आहात तुम्ही, त्यामुळे हे 300 आणि 200 500 तुम्हाला मिळतात. मोहिते मामा अगेन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपासच्या लोकांनी, म्हणजे महाराजांचे शत्रू कोण तर जवळची लोक. पहिलं आक्रमण बाजी घोरपड्याचं आहे, आपले माणूस आक्रमण करतो. सो सुपा परगणा स्वराज्यात आलाय आणि तो कसा आला होता हे खूप उत्तम उदाहरण आहे. वेगवेगळे महाराजांचे शत्रू होते आपल्याला माहिती, पण आपतांनी पण महाराजांना खूप त्रास दिलाय. खरं तर संभाजी मोहिते हे महाराजांचे सावत्र मामा आणि इंदापूर सुपा खूप मोठा भाग होता आणि तो त्या मोहित्यांच्या गैरव्यवस्थापनासाठी प्रसिद्ध होता. पीपल वर नॉट हॅपी. महाराजांनी आता अशा लोकांनी जे ऑलरेडी व्यवस्थापन प्रशासक आहेत त्यांनी स्वराज्यात जोडले असते तर महाराजांचं बळ किती वाढलं असतं. त्यांनीच विरोध केला आणि महाराजांनी काही बघितलं नाही. मामाविमा हल्ला केला. रघुनाथ बल्लाळ अत्रे यांच्या नेतृत्वात तो हल्ला झाला. सो रघुनाथ बल्लाळ अत्रे असतील तर तुला 200 मिळणार आहेत. सो संभाजी मोहित्यांना हात बांधून बँगलोरला शहाजीराजांकडे पाठवलं आणि सुप्याचा सुभा स्वराज्यात आणला. मस्त. सो 200 300 तुला 300 200 दिले. 300 द्यायचे कमी. हा पगाराचे 200 दिले. थांब, पण रघुनाथ बल्लाळ अत्रे कोणाकडे आहेत? तुमच्याकडे. माझ्याकडे तर मावळच नाही. येस, ह्यांनी आणला होता. सबनीस म्हणून शहाजीराजांनी पाठवलेला माणूस, अतिशय अनुभवी मुरब्बी. नाता अवघड होतं, सावत्र मामा आहे, तिकडे सगळं गोंधळ व्हायचा, म्हणून काळजीपूर्वक हाताळण्यासाठी अनुभवी माणसाला दिले. 200 नाम दिले. मी जिंकतोय. चला आता माझा टर्न आहे. हर हर महादेव. 4 इथं आहे मी. 1 2 3 4. वाह, संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलोय. क्या बात आहे. सईबाईंना मुलगा झाला. महाराजांना इतकाच जबरदस्त तेजस्वी असा मुलगा. मला 500 मिळतील, प्लस मी पगाराची खूण क्रॉस केली, मला 200 एक्स्ट्रा मिळतील. आता पुरंदर कुणाकडे चेक करा, किंवा कुठल्या कार्डवर 23 नंबर आहे बघा इथे. या कार्डवर 23 नंबर आहे. पुरंदर आहे. पुरंदर माझ्या सहस्पर्ध्याकडे असल्यामुळे, ज्या दुर्गावर संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्यामुळे मला 500 मिळाले होते, त्यातले 200 मला तुला द्यावे लागतात. ओके, परत घेतले मी ते. येस, हरकत नाही, चालायचंच, खेळा. आणि ह्यानी पुरंदरच्या वेळी म्हणजे जी घटना घडली त्या अभिमुंडेने लिहिलेलं शंभूगाथा खूप त्याने जबरदस्त मांडलंय ते. पुरंदर के पत्थरों में हर हर की गुंज थी, अग्नि संबर से मेघ भगवी हर बूंद थी, सई माँ के पेट माँ भवानी का सूत्र था, चंचल प्रचंड मानो मन का वो रुद्र था. जबरदस्त त्यांनी खऱ्या अर्थाने रुद्रासारखाच असलेला मुलगा. हा ना. आता मी खेळायला ट्राय करतो. येस. हर हर महादेव. क्या बात है. 8 इथे असतो. 1 2 3 4 5 6 7 8. अरे यार, द्या 600 द्या. अफजलाने वाई सुप्यातले सगळे दुर्ग जिंकले. अफजल हे भयंकर संकट. तेव्हाच आपलं ठरलं होतं की अफजल आपल्या अंगावर येणार जेव्हा आपण जावळी स्वराज्यात आणली, कारण की जावळीला लागून वाईचा सुभेदार होता अफजल. आणि जे अज्ञातदासाच्या पोवाड्यात आहे की विडा फिरवला आणि मी आणतो चढे घोडी यानिशी वगैरे वगैरे, ते कविता म्हणून किंवा त्या काळातलं पोवाडं म्हणजे कविताच म्हणून ठीक आहे. पण जिओ पॉलिटिक्स किंवा राजकारण जे त्या काळातलं होतं ते सरळ सरळ सांगतं की ज्या सेकंदाला महाराजांनी जावळी स्वराज्यात घेतली तेव्हाच ठरलं होतं की अफजल येणार. तसा तो आलाय. त्याने सगळं लुटलंय आणि 600 तुम्हाला जमा करायला लागतं. 600 स्वराज्यात. आणि पण असं म्हणतात की महाराजांनी आधीच ठरवलं होतं की ह्याला मारायचं म्हणून. अर्थात म्हणजे कधी तो भेटेचा मुद्दा नव्हताच, तो संपवण्याचाच मुद्दा होता. मुळात अफजलाचं व्यवस्थित हेरलं होतं महाराजांनी. जे मंत्रयुद्ध सुरू झालं, एक तर बेसिकली काय, त्याने लुटत आणलं, त्याला कसलाही प्रतिकार कोणीच केला नाही. सो त्याला असा गैरसमज, त्याला प्रचंड उन्मत्त झाला होता की मला आता कोणी हारू शकत नाही, हे तर सापडलेच. अफजलाची घोडचूक फक्त त्याचा इगो खूप झाला होता ही नव्हती. त्याची घोडचूक होती, त्यांनी माणूस म्हणजे कृष्णाजी भास्कर महाराजांकडे पाठवायचा वकील आणि बोलणी सुरू करायची सुरुवात अफजल करतो. हा त्याचा सगळ्यात मोठी चूक होती. झालं असं की हा सापडणारच नाही, मी सगळं जिंकून घेईन आणि हा हातातच येणार नाही, असा अफजलाचा समज झाला. मग तो म्हणला ह्याला भेटायला बोलू किंवा ह्याच्याबरोबर बोलणी करूयात. तुझं सगळं तुम्ही काढून घेतलंय. आता जवळजवळ सगळे पुणे, सुभा, शिरवळ, इंदापूर सगळं आपल्याकडनं काढलं होतं त्यांनी. अनेक देशमुख अफजलाला येऊन मिळाले होते. 16-17 हजाराचं सैन्य घेऊन आलेल्या अफजलाचं सैन्य संख्या आता 37,000 झाली होती. सो काहीच जवळपासच्या दुर्गांवर कुठे काही नाही, सगळं अफजलाला वाईपाशी आहे. सो आता तर हा गेलाच. अशा हिशोबाने मग ओव्हर कॉन्फिडंट होऊन अफजलाने पाठवलं आणि महाराजांनी ती संधी हेरली आणि तिथं जे मंत्रयुद्ध करून मारलंय महाराजांनी त्याला व्यवस्थित, त्याच्या सैन्याचे भाग होतील म्हणजे पारपर्यंत आला तर सगळं सैन्य घेऊन नाही आला.
जेवढे आणले त्यातले 10 जण घेऊन वर आला. तो त्याच्याच मोठ्या सैन्याचे तुकडे तुकडे केले आणि ज्यावेळी तो वरती यायला भेटायला म्हणून आला आणि त्यांनी दगा केला ज्याचा महाराजांना डाऊट होता. कनकगिरीच्या वेळात त्यांनी असंच केलेलं आहे आधी. अफझल वॉज नोन फॉर डिसीट्स. तो क्रूरच होता, आपले बायका मारलेला माणूस आणि वीर किती होता तर औरंगजेबाला हरवलेला माणूस. बापरे. आदिलशाच्या वतीने त्यांनी औरंगजेबाला पण हरवलं होतं, की त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. औरंगजेब वॉज व्हेरी क्रूअल आणि खूप श्रूड आणि खूप चांगला सेनापती औरंगजेब पण होता. तो दक्षिणेचा सुभेदार असताना आपल्या आदिलशाच्या अफझलाने औरंगजेबला हरवलं. असा भन्नाट माणूस, असा त्याला बरोबर असा गाठणं आणि समोरासमोर हरवणं ते सुद्धा. आता अफझल जवळच आलाय त्यामुळे आपण तो भाग तिथे कव्हर करू. माझा टर्न आहे आता. मला पण नुकसान बेअर करायलाच लागणार आहे. हर हर महादेव. 3 2 5 1 2 3 4 5. तुम्ही तिथे झाला माझ्यासोबत. मुळात गेमचं डिझाईनच असं आहे की तुम्ही अफझलाच्या त्रासात पैसे जमा केल्याशिवाय पुढेच जात नाही. जाणीवपूर्वक केलेलं आहे कळण्यासाठी की अफझल हे केवढं मोठं संकट होतं. हा ना, पूर्ण लाईन मध्येच मायनस. मुद्दाम करडी घरं ओळीनी आहेत. पण कदाचित आपण आता तिथे येणार नाही कारण आपण डबल नाही खेळतोय म्हणून. नाही, आता लाल रंगाची घरं जी आहेत ती थांब्याची घरं आहेत सक्तीच्या. तुला आता कितीही थांबलो कितीही झालं तरी तुला अफझल फाडायचंच आहे. त्यामुळे मी तुला असं किती पडलं तरी तिथं लाल रंगाची 3 घरं आहेत गेमवरती. ती घरं तू यू कांट मिस. ओके. डिझाईनच असं केलं की आता पुरंदरचं युद्ध ना तू पोचला ना मी पोचलो. बरोबर. पुरंदरचं पहिलं युद्ध आपल्या प्रेक्षकांना माहितीच नाही. मे बी पुढच्या वेळी खेळू तेव्हा कळेल. पण तुम्ही रिअलमध्ये खेळताना अशी घरं मिस व्हायला नको. अगदी एकदा खेळताना पण अशी 3 घरं आहेत. एकदा अफझल वध, दुसरं शाहिस्ते खान 3 वर्ष पुण्यात होता. सो आम्हाला डिझाईन करताना ती घटना घडलीच नाही असं न होता पुढे नको जायला म्हणून पुढचं एक घर आहे जिथं तुम्हाला थांबावंच लागतं. आणि तिसरं म्हणजे पुरंदरचा तह. सगळ्यात मोठा स्वराज्याला बसलेली खेळ. सो पुरंदरच्या तहात पैसे द्यायला लागले की मग खेळणाऱ्या मावळ्याला कमवलेले पैसे दिल्यानंतर जाणीव होते की 80% स्वराज्य कापून देताना महाराजांना किती वाईट वाटलं. हा, म्हणजे म्हणत आहे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मध्ये कॅनन इव्हेंट्स असतात. राईट. कॅनन इव्हेंट्स इथं व्हावेच लागतात. फरक फक्त एवढाच आहे की हे खरे इव्हेंट. ते फिक्शनल कॅरेक्टर्स. येस. आता तुला कितीही पडले तरी अफझल वध आहेच. हर हर महादेव. आपण दोघेही अफझल वधावर येऊयात आता. कारण की हेच आहे. आता तुला 1700 + 200 1900 होऊन मिळतील. चेक कर किती कार्डवर तुझ्या 30 नंबर दिलेला आहे. माझ्याकडे तानाजीराव आहे 2. तुमच्याकडे सगळे मावळे आहेत. यशाची आहेत आणि मोरपंत पेंगळे आहेत. किती 2च आहेत मॅडम. 2च मावळे आहेत. तुझ्याकडचे स्वराज्य योद्धे कोण कोण आहेत? 2. एक जेधेत आणि एक सूर्यराव काकडे. सूर्यराव काकडे हे महाराजांचे वन ऑफ द बॉडीगार्ड म्हणून लढलेले आणि कान्होजी जेधेंचे तर कुटुंबाने देशमुख गोळा केले होते. सो 1700 आणि पर योद्धे 200 असे 2100 होऊन मिळतील. सो आय विल गिव्ह यू 2100 होन्स. हे तुला स्वराज्याच्या खजिन्यातनं मिळालेले आहेत. आणि माझ्याकडे 4 योद्धे आहेत. मोरोपंत पिंगळे हे आपले त्यावेळेसचे पायदळ प्रमुख होते. सो तानाजीराव वगैरे मोरोपंतांना रिपोर्ट करायचे असं म्हणायला चुकीचं नाहीये. सो मोरोपंत पिंगळे मला त्यांचे 200 होऊन मिळतील. यसाजी कंग महाराजांच्या मागे 10 जे चोजन अंगरक्षक होते त्यातले यसाजी कंग होते ते 400 होऊन मिळतील. देशपांडे, नारायण देशपांडे, नारायण ब्राह्मण नावाचा उल्लेख येतो ते देशपांड्यांचे बापूजी देशपांड्यांचा मुलगा. ओके. हे जे ब्लू कलरचे आहेत ते. सो ते पण माझ्याकडे आहेत तर त्याचे 200 मला मिळतील. आणि तानाजीराव आपले महाराज तलवार चालवायची हाऊस फेडून काढली असा ज्यांचा उल्लेख आहे अफझल वधाच्या मोहिमेमध्ये. मला 800 होऊन मला द्या. घेऊ शकतो तुम्हीच खजिनदार. खजिनदार नाही तुमच्याकडनं. तुम्ही अफझल संपवलाय आणि माझ्या स्वराज्य योद्ध्यांच्या मदतीने संपवलाय. 10,200. ठीक आहे. थांब आता मी अफझल वधावर आलोय. सो मला 1700 मिळतील. मी पण आलो होतो ना. तुला मिळाली की 1700? ते पिवळे तुला त्यामुळेच मिळाले. 1700 होऊन मला मिळाले. प्लस मला 200 होऊन मिळतील पगाराचे. प्लस माझ्याकडे 4 योद्धे आहेत त्याचे मला मिळतील 1600. 800 आणि 1900. तुझ्याकडे 2च आहेत ना तर 200 तुला 400 मिळतील. प्रतापगड कोणाकडे? सिंहगड माझ्याकडे फक्त. प्रताप आपण किल्ला घेतलेच नाही. हा काय पुढचे घेतले नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता माझी वारी ना परत. येस. सर इथं मला 3 वाटा दिसतात इकडे जाण्यासाठी. तर ह्यांचा अर्थ काय म्हणजे 3 कशाला दिले तिकडे? बरोबर. अफझलाला संपवल्यानंतर शिवरायांनी एकदम 3 मोहिमा काढल्या होत्या. आतापर्यंत अफझलाला संपवपर्यंत आपण थेट विजापूरकरांवरती हल्ला नाही केलेला.
जावळी ही चंद्रराव मोऱ्यांची होती, जरी विजापूर अधिपत्याखाली असली तरी. छोटे मोठे दुर्ग हे देशमुखांच्या कंट्रोलमधले होते. सो तसं आपण थेट हल्ला ॲज सच विजापूरवर प्रतिहल्ला केलेला नाहीये. अफजल संपल्यावर यांचं सगळं मनोधैर्य खचलं आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. आणि कुठलीही म्हणजे लेट्स से की परीक्षा संपल्यावर आपण काय करतो, आपण सेकंड डे पार्टी करतो, पिक्चरला जातो, नेक्स्ट रिलीज. महाराजांनी अफजल मारला त्यावेळी महाराजांनी दिलेली सगळ्यात अवघड पेपर दिलाय असं विचार करा. त्यांची बायको गेलीये शेजारच्या दुर्गावरती, तिचं सईबाईचं निधन झालंय, ते परत जाऊन दुखवटा पाळणं किंवा अफजल मारला आनंद करणं असली कुठलीही गोष्ट महाराजांनी केली नाहीये. महाराजांनी दुसऱ्या दिवशी एका मोहिमेचं नेतृत्व स्वतः करत 22 दिवसात 19 पोस्ट जिंकत गेलेत महाराज. पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर स्वराज्यात आलंय, कोल्हापूरचं मंदिर तेव्हा, म्हणजे महाराज पन्हाळगडापर्यंत जातात. तर तो एक रस्ता आहे. सो हा वरच्या रस्त्याने गेलास तू तर तू पन्हाळगडावरती महाराजांबरोबर जातोस. त्याच वेळी महाराजांनी नेतोजींना पाठवलं होतं वाई आणि कर्नाटकपर्यंत की जितके शक्य तितकं विजापूरवर हल्ला करा, त्या रस्त्याने जाऊ शकतोच. बरं, आता अजून एक खूप कमी जणांना माहिती असलेला स्वराज्य योद्धा म्हणजे दोलोजी किंवा दुराजी. अफजल वधाची भेट, महाराजांची भेट व्हायच्या आधीच त्याला पाठवलं होतं महाराजांनी कोकणात. का तर अफजलांनी युद्ध साहित्य मागून घेतलं होतं, नौका भरून 3 शिप भरून मागून घेतलं होतं. तर हा दुराजी जातो आणि त्या गलपतांवर छापे मार. दुराजीला माहित नाही, त्या काळात व्हॉट्सअप नव्हतं की बाबा काय झालं भेटीचं, जिंकलो कोण माहितीच नाही ना, राजे जिंकले का अफजल जिंकला, आउटपुट कोणालाच माहित नव्हतं तेव्हा. अशा माहिती नसताना सुद्धा त्या योद्ध्याचं आपल्या राजावरची भक्ती, श्रद्धा, तो जातो, हल्ला करतो, ते जिंकून घेतो, इंग्रजांच्या वाखारींवर रेड करतो, इंग्रजांना बरोबर कोऑपरेशनची ट्रिटी साईन करतो आणि मग परत येतो. सो प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख निभवा हे महाराज जे सांगतात तसे करणारे योद्धे महाराजांना साथ देतात आणि म्हणूनच स्वराज्यासारखी गोष्ट घडू शकते. सो इन शॉर्ट तुम्हाला तिन्हीपैकी कुठल्याही घरावरून जाता येईल. ठीक आहे, मी महाराजांचा रस्ता निवडेल. व्हेरी गुड. हर 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 महादेव. सो 4 आणि 1 5. सो आपण दोन्ही खेळतो त्यामुळे तू बहुतेक फास्ट जाशील. 1 2 3 4 5. मच्छिंद्रगड आणि फुलवंतीगड हे स्वराज्यात आले. त्या बात आहे, 300 होऊन. यामुळेच महाराजांबरोबर बाजीप्रभू होते. हर हर महादेव. 3 आणि 2 5. मी पण सरळ जातो. 1 2 3 4 5. 400 होऊन मला मिळतील. विजापूरवरती धडकले जाऊन नेतोजी पालकर. 400 होऊन मला मिळतील. 500 मी घेतो, 100 परत देतो. प्रति शिवाजी म्हणायचे त्यांना. काउंटर पार्ट ऑफ शिवछत्रपती. शिवरायांसारखाच, शिवराय नसताना. म्हणजे महाराजांनी अफजल संपवताना बरोबरच्या लोकांना दिलेला शब्द असा होता की मला काही झालं म्हणजे मी गेल्यानंतर म्हणजे मृत्यूपत्र पहिल्यांदाच असं कुठेतरी माणसाच्या इतिहासात राजांनी स्वतःबद्दल सांगितलेलं आहे. आणि माझं आपलं ध्येय सोडू नका. जिजाऊंच्या नेतृत्वात, जिजाऊंच्या मार्गदर्शनात संभाजी महाराजांना गादीवर बसून नेतोजींच्या तर्फे स्वराज्याच्या हालचाली करा. इतके ते नेतोजी आत्ता बाय दिस टाइम सरसेनापती होतेच, त्यामुळे कमाल नेतोजींवरती विश्वास होता. अफजल वधानंतर एका सुब्याची मोर्चा नेतोजींकडे दिला. नेतोजी थेट विजापूरवर हल्ला करते झाले. तो नसता तिथे त्यांचा माणूस ज्यांनी ते वाचवला, प्रतिकार केला, तर त्याच काळात आपण विजापूरला पण संपवतोय का काय, आदिलशाही बुडवतात का काय नेतोजी, इथपर्यंत वेळ आली होती. तसं नाही झालं, त्यांना परत यायला लागलं. पण नेतोजी वॉज कमालीचे इनक्रेडिबल सरसेनापती होते. आणि जेव्हा इतिहास जेव्हा वाचवतो मी महाराजांचा, तर मला सर्वात जास्त दुःख जेव्हा झालं होतं ना, ते झालं होतं की नेतोजी पालकर मुसलमान झाले. हे जेव्हा मला म्हणजे ती घटना मला समजली ना, कारण आपल्या पुस्तकात दिल्या नाहीत अशा गोष्टी, आपल्याला हे वाचाव्या लागतात. वाचताना मला जेव्हा हे फाइंड आउट झालं तेव्हा मला एवढं दुःख झालं. आणि मग मला मनात आलं की बाबा मला एवढं दुःख झालं, महाराजांना कसं वाटलं असेल. आता तुम्ही जे नेतोजी पालकरांबद्दल सांगितलं, एवढ्या अभिमानाने सांगितलं, महाराज त्याला म्हणायचे हा प्रति शिवाजी आहे. आणि तेव्हा जेव्हा त्यांना ही घटना समजली असेल तर त्यांना काय लेवलचं दुःख झालं तर आपण इमॅजिन पण नाही करू शकत. मी ना आपल्या प्रेक्षकांना थोडंसं अजून 2 पावलं पुढे घेऊन जायला मला आवडेल. शिवचरित्र शिकवतो किंवा इतिहास तुमच्याशी बोलतो, तुम्हाला शिकवतो, त्यावेळी हा विचार उत्तमच आहे की महाराजांना किती वाईट वाटलं असेल, पण आपण यातनं काय घेतलं पाहिजे, तुमचा ग्रेटेस्ट पॉसिबल क्लोजेस्ट एड सुद्धा परमनंट नाहीये. कदाचित तो पण तुम्हाला सोडून जाऊ शकतो आणि तरी तुम्हाला पुढे जायचं असतं. नेतोजी गेल्यानंतर म्हणजे समयच का नाही पावलात असं ज्यावेळी महाराज म्हटले पुन्हा पन्हाळगड घेताना, तो वेळेवर आला नाही म्हणून, त्यावेळेस नेतोजी दुखावले गेले. आणि मग बाकी गोष्टी, मग नेतोजी आधी आदिलशाही जॉईन करतात, मग म्हणजे ते इकडचा तिकडचा जिथे भेटेल तिकडे जायचं. हा, इतके ते स्वतः नेतोजी दुखावले गेले होते ज्यावेळी महाराज त्यांना खूप चिडून बोलले होते तेव्हा. पण आपण घ्यायला हे पाहिजे की तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यासाठी ज्या लोकांवर खूप बँक करता आहात की ही माझी माणसं माझ्या बरोबर असतील,
ती सुद्धा जाऊ शकतात निघून, आणि तरी सुद्धा आपल्या ध्येयाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, हे आपण घेतलं पाहिजे इन्स्टेड ऑफ बाकी कुठला बाकी विचार करा. इतिहास कसा शिकवतो, तर असा विचार ठेवलात तुम्ही तर शिवचरित्रातलं प्रत्येक घर तुम्हाला काहीतरी शिकवू शकतं. नक्कीच. येस, ठीक आहे, बरं माझी तुमच्या टर्न. येस. हर हर महादेव. 3 आणि 4. वेर आर यू? इथं आहे 1 2 3 4. कोल्हापूर युद्ध 400हून मिळतील. चेक करा कुणाकुणाच्या कार्डवर 33 नंबर आहे. माझ्या आहे एका ठिकाणी. गोदाजी आहेत माझ्याकडे. आपण पूर्ण पन्हाळगडापर्यंत गेलो, युद्ध जिंकलो. ही जी माणसं रडत खडत परत गेली होती ना विजापूरला सांगायला की बाबा अफजलच संपला, आम्ही काय करू, त्यावेळी त्या राणीने त्यांना परत दडके दिले, म्हटले चालेल निघा परत. त्यांनी पन्हाळगड जिंकलाय. व्यापारी मार्गावर होतं पन्हाळगड, आणि इथपर्यंत स्वराज्य कसं काय वाढलं, पन्हाळगड घेऊन आणा म्हणून रुस्तमे जामाच्या नेतृत्वात एक टोळी आली. 10,000 जण होती. 10 जण हल्ला करता ते महाराजांना कळलं. पन्हाळगड उतरून गेलेत महाराज, आणि या योद्ध्यांना माहिती, या शत्रूला माहितीच नव्हतं. मग एक बाजू नेतोजी हे सगळ्यांनी बाजूनी घेरलं, एकेका योद्ध्याला पकडलं, त्याच्यावर नेमला माणूस कोण आहे. गोदाजीराव पण चालून गेले होते. गोदाजीराव माझ्याकडे मला 200 त्यांच्या विजयातले मिळाले. 5,000 सैन्य घेऊन महाराजांनी 10,000 आदिलशाही सैन्याला परत एक फटका दिला, आणि ती परत हारून निघून गेली. जबरदस्त. येस. सो आता माझा टर्न आहे. हर हर महादेव. 4 आणि 1 5. वेर आहे माय. विजापूरवर हल्ला केला तर हे घेऊन नेतोजी घेऊन 1 2 3 4 5. पन्हाळगडावर इंग्रजी तोफांचा हल्ला. हे इंग्रज आहेत ना, वेळेवर येतात लॉस द्यायला, म्हणून महाराजांनी काही त्यांना जवळ नाही केलं. महाराजांनी जवळ नाही केलं म्हणण्यापेक्षा महाराज वॉज स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड की कुठं त्यांना जवळ करायला पाहिजे, कुठं नाही केलं पाहिजे. उपयोग करून घेतला का कमाल उपयोग करून घेतला महाराजांनी इंग्रजांचा. इथं पहिल्यांदा महाराजांना टेस्ट आली. हा जो प्रसंग आहे, मी मगाशी म्हटलं दुरोजी सहकार्याचा करार केला होता, तिथं केलेला करार हा मोडला गेला इंग्रजांकडून. आणि इथं ना त्या इंडिव्हिज्युअल्सवर रेमिंग्टन जो होता त्याचं जास्त क्राईम होता. का तर ज्यावेळी सहकार्याचा करार झालाय आणि आता हा माणूस संपेलच, का तर सिद्धी जोहरने वेढा देऊन ठेवला होता महाराजांना, तर आता हे कुठे जिंकतायत असं म्हणून त्यांनी सहकार्य केलं. तोफा आम्ही माणसं पण देतो, युनियन जॅक घेऊन ती माणसं चालवणारी, तोफा चालवणारे एक्सपर्ट आले. त्यात गोळे महाराज ज्यावेळी पन्हाळगडावर येऊन लागायला लागले त्यावेळी महाराजांनी बघितले की हा आलाय. तर तिथं महाराजांनी लक्षात आलं की हे काही करू शकतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, इंग्रजी प्रशासनाने नंतर रेव्हिंग्टनला दम दिले, तुला कुणी अक्कल चालवायला सांगितली, तुझं निस्तर. ज्यावेळी तो क्षमायाचना लिहायला लागला, म्हणजे त्याला खिचडी खाऊ खाऊ मेला तो लिटरल सेन्समध्ये. आपण ज्यावेळी त्याला छापा टाकला, त्याला कैद केली वगैरे वगैरे, तर तो निस्तरण्यासाठी तो विचारायला लागला, मदत करायला लागला इंग्रजी प्रशासनाला. ते म्हणले तुझी कर्म आहेत, तू भोग, अशाचं पत्र दिलं त्याला. सो हा इंग्रजांचा ऍज सच प्रतारणा नव्हती, पण महाराजांनी ती लक्षात ठेवली. आता ठीक आहे, मला 300 द्यायला लागले, चालायचं काय. आता तुझा टर्न आहे. चालेल, बोला. हर महादेव. 5 1 2 3 4 5. महाराज राजगडावर. वाह, महाराज परत आले. 500 मिळतील तुला. थँक्यू. पण इंटरेस्टिंग इव्हेंट आहे हा. कधी राजगडावर म्हणजे राजधानीवर राजा परत कधी आलाय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे घर का ठेवलं, आम्ही खूप गेम शॉर्ट करत आणलाय, महत्वाचेच असायला हवे. तर महाराज राजगडावर येणं महत्वाचं काय समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. अफजलाला संपवलं, सईबाई गेलं, महाराज परत राजगडावर जात नाहीत. महाराज प्रतापगडावरून दुसऱ्या दिवशी मोहीम काढतात. काय 22 दिवसात 19 पोस्ट जिंकत पन्हाळगडावरती फडकवतात. तिथनं पुढे महाराज मिरजेपर्यंत जातात. मिरजेच्या दुर्गाला वेढा देऊन बसतात. त्याच्या आधी कोल्हापूरचं युद्ध होतं, मिरजेला वेढा देऊन बसतात. तिथं सिद्धी जोहर येतोय अंगावर, मोठ्या संख्येने येतोय, आणि त्याला आपल्यालाच पकडायला पाठवलंय असं म्हटल्यावर महाराज रिट्रीट करतात. परत येतात, पन्हाळगडावर थांबतात. तिथं 6 महिने वेढ्यात अडकतात. त्याच्यानंतर वेढ्यातनं सुटतात, विशाळगडावर येतात, तिथे एक लढाई लढतात. विशाळगड स्वराज्यात म्हणजे विशाळगडावरती प्रतिकार करून विशाळगडावर पोहोचले. तिथून मात्र मग त्यांना निघून परत यावं लागतं राजगडावरती, कारण की शाहिस्तेखान पुण्यात धुमाकूळ घालतोय. सो अफजलाला मारल्यानंतर 1.5 वर्षांनी महाराज परत राजगडावर येतात. आपल्या 1.5 वर्षापूर्वी ज्याची आई गेली आहे अशा आपल्या मुलाला, संभाजी महाराजांना, जिजाऊंना भेटतायत. अफजलाला मारल्यानंतर 1.5 वर्षांनी, म्हणजे सुतक पण पाळत नाही. एक राजा म्हटल्यानंतर आपल्याला जे वाटतं की मी आराम करणार, मला मुजरे करायला लोक, एवढा मला मान, एवढंच दिसतं आपल्याला. पर्सनल लाईफमध्ये महाराजांनी केलेलं कॉम्प्रोमाइज सांगणारा ही घटना आहे की किती झंझावाती त्यांचं आयुष्य आहे. एक दुर्ग सोडून 1.5 वर्षांनी परत यायचं, एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर त्याच्यानंतर किती उलटपुलट झाली आहे हे आपण बघितलं. सो
खेळता खेळता महाराज राजगडावर आले, या घरावर आले की 500 मिळाले. तो झालेला आनंद द्विगुणित होतो ज्यावेळी तुम्ही त्याचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेता. खरंय. Yes. तुमची बारी आहे. आता माझा टर्न आहे, बोला. हर हर महादेव. सो मी 3 घरं पुढे जातोय आणि मला आलोय मी, तुम्ही पुढे पोहोचलात पण मी अजून बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाच्या घरावर आलोय. बाजी प्रभूंच्या बलिदानाचं घर म्हणजे, आता बाजी प्रभू हा याच्यावर चित्रपट आल्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांना बाजींचं बलिदान माहिती आहे. पण मी एक थोडासा डिटोर घेऊ का, कारण की बाजींची गोष्ट आणि आपण प्रेक्षकांना सांगितलंय की आम्ही वेगळं काहीतरी सांगू. बाजी प्रभू सगळ्यांना माहिती आहेत, खिंडीत मोठं शत्रू सैन्य अंगावर घेऊन त्या महाराजांना वेळ मिळावा किंवा महाराजांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी शत्रूला थांबवून धरलं आणि संपले ते करता करता. सगळे वीर बांदल सेना त्यात संपली, शंभूराज सिंह संपले, जे खूप जवळची लोक महाराजांची त्यात गेली आहेत. एका वेळी एक खिंड लढली. एक चित्रपट आपल्याला माहिती आहे, बाजीप्रभू माहिती आहेत. सिद्धोजी नाईक निंबाळकर यांचं मला स्मरण होतं आता. राज्याभिषेकानंतरची गोष्ट आहे. महाराजांनी जालन्यावर हल्ला केला, परत येताना 64,000चं मुघल सैन्य अंगावर आलं. आता परिस्थिती परत एकदा तशीच बिकट परिस्थिती आहे. परत येतोय आपण आणि सगळे एकत्र मागे आलो आणि कुणीच थांबून प्रतिकार नाही केला तर त्यांच्या वेगाला नाही आपण हे करू शकत, आपण सापडले जाऊ, ही भीती असताना 5,000 अश्वदळाचा प्रमुख आहे सिद्धोजी. एक्झॅक्टली तेच म्हटलेत की तुम्ही जा पुढे महाराज, मी थांबून धरतो. आणि 64,000 सैन्याला 5,000 अश्वदळाचा प्रमुख 3 वेगवेगळ्या खिंडीत लढत राहतो. महाराजांना बाहेर सुटून येता येतं, बहिर्जी व्यवस्थित महाराजांना दुर्गावर घेऊन जातात, महाराजांचे प्राण वाचवतात. पण सिद्धोजी नाईक निंबाळकर सर्वोच्च बलिदान देतात. नेमकी तशीच स्टोरी आहे जशी बाजी प्रभू देशपांड्यांची. त्यामुळे आपण ज्यावेळी म्हणतो ना की आम्हाला इतिहास माहिती आहे, थोडासा विचार करायला पाहिजे. बाजींसारखंच भन्नाट कर्तृत्व केलेले सिद्धोजी नाईक निंबाळकर मात्र फक्त इतिहासाच्या पुस्तकाच्या धड्यात नाहीत किंवा त्यांच्यावर चित्रपट बनला नाही म्हणून आपल्याला माहीत नाही. हा खेळ खेळता खेळता अशा प्रकारेच तुम्हाला सिद्धोजींचं कार्ड आलं तर तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाच्या घरावर पैसे मिळत जातात. आता आम्ही शॉर्टर व्हर्जन केले, आम्ही कार्ड सगळे घेतले नाहीत. सिद्धोजी नाईक निंबाळकरांचं कार्ड आलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फायदा होतो आणि मग सिद्धोजी आवडायला लागतात. खरी गोष्ट आहे. येस. आता आपला कॅनन इव्हेंटवर जावं लागेल. हर हर महादेव. 5 1 2 3 4 5. बसरूरचे स्वातंत्र्य. वा, आयकॉनिक घर आहे. 500 होऊन मिळतील स्वराज्याच्या खजिन्यातून. हे आपले 500 होऊन मानाचे तुम्हाला देतो आहोत. बसरूरच्या स्वातंत्र्याची गोष्ट. बसरूरचं स्वातंत्र्य. बसरूर कुठे? बेसिकली बसरूर कर्नाटकातलं एक गाव आहे. व्यापारी बंदर आहे. अनेक व्यापारी तिथं लुटायचे आपल्या लोकांना. अशा वेळी आत्तापर्यंत महाराजांनी नौदलाचं इन्सेप्शन केल्यानंतर, नौदल हे एक तर एतद्देशीय राजांनी, कुणीही नौदलाचं कधीही स्वतः निर्माण केला नाही की स्वतःचं नौदल. म्हणजे हे जे परप्रांतीय व्यापारी लोक म्हणून आले होते, मग ते इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, डच असतील, सगळ्यांचं नौदल होतं. पण इथल्या लोकांचं म्हणजे अगदी मुघल एवढे समृद्ध असून सुद्धा, त्यांची कॅपॅसिटी असून सुद्धा, ते सुद्धा मक्केला जायला जर बोटी लागल्या तर ह्यांना पैसे देऊन मॅनेज करायचे. सो त्यांनी सुद्धा कधी स्वतःच्या आरमाराचा विचार केला नव्हता, महाराजांनी केला होता. आता कमी काय राहते की घाटावरती माझा राजा आहे, मी नौदलातला माणूस आहे आणि मी नौदलात अनेक मोहिमा करतोय, मला माझा राजा भेटतच नाही. घाटावरच्या लोकांना बरोबर महाराज खांद्याला खांदा लावून लढतायत, तर प्रेरणा मिळते. घाटावरच्या लोकांचं असं नाहीये. सो नौदल नुसतं निर्माण करून सोडून दिलं की ते विंग तुमचं बघा आता, नाही. बसरूरचं स्वातंत्र्य हे अनेक बसरूरचं स्वातंत्र्याची घटना ही सुद्धा एक विलक्षण घटना आहे, ज्यामध्ये राजे सिंधुदुर्गावरती निघालेल्या शिप्समध्ये, आपल्या वॉरशिप्समध्ये स्वतः महाराज प्रवास करतात. आपले सगळं गलबत जातात, बसरूरवर हल्ला करते होतात. ह्या सगळ्या प्रवासात आपल्या नौदलातल्या दर्यावर्दी वीरांबरोबर महाराज आहेत. म्हणजे समुद्रावरती लढणाऱ्या योद्ध्यांना सुद्धा आता हा राजा माझा आहे असं जास्त वाटायला लागतं, का तर महाराजांचा सहवास लाभतो. किती छोटी गोष्ट आहे महाराजांच्या नेतृत्वातली, जी त्यांनी किती सहज साधली आहे. तिथून पुढे महाराज कारवारवर हल्ला करते झाले त्यावेळी घोडे तयार आहेत की बसरूरवर. सो मॅनेजमेंट प्लॅनिंग बरोबर आहे, मग डायरेक्ट यायचं होतं ना, नाही. ती संधी साधली आहे त्यांनी दर्यावर्दी वीरांबरोबर प्रवास करायची. बोटीत त्रास झालाय महाराजांना, पण किती प्रेरणा मिळाली असेल. मायनाक भंडारी असू दे, दर्यासारंग असू दे, या सगळ्यांना महाराजांच्या सानिध्याची किती प्रेरणा मिळाली असेल. आणि पुन्हा एकदा फक्त एका भागातले राजे वगैरे म्हणतो आपण, आज सुद्धा कर्नाटकमधल्या बसरूर या गावामध्ये स्वतंत्र दिन राजे ज्या दिवशी तिथं पोहोचले तो दिवस म्हणून पाळला जातो. त्या दिवशी ते स्वतंत्रता साजरा करतात.
2दा करतात, आपला युज्युअल पण करतात, पण त्या दिवशी पण करतात. सो कर्नाटकामधलं एक गाव स्वतंत्र केलेले आपले राजे हे राष्ट्राचे म्हणजे राष्ट्रीय चारित्र्याचे महानायक होते. त्यांना एखाद्या लिमिट करणं हे आपण त्यांच्या व्यक्तिमत्वावर अन्याय करतो. हर हर महादेव. 2 1-2 काय झालं? मिर्झा राजा जयसिंगचा सरदार कुतुबुद्दीन खान याने दक्षिण पुणे लुटलं. अरे आम्ही सगळ्या नुकसानीच्या घरावर पोचतोय. हे नुकसानीचाच लाईन आता. परत एकदा डिझाईन असा केलाय की मिर्झा जयसिंग ज्यावेळी पुण्यावर आला त्यावेळी ते त्या काळातलं स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट होतं. तो प्रचंड क्षमतेने आला होता आणि शाहिस्ते खान 3 वर्ष जरी पुण्यात राहिला तरी त्याचं नुकसान रिलेटिव्हली कमी होतं, कारण की त्याला इथं मजा मारायलाच यायचं होतं. शाहिस्ते खान वॉज स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड इथलं वातावरण एक नंबर आहे, कुठे त्याला पकडत बसता. त्यापेक्षा लाल महाल त्यांनी लग्न लावलीत पोरींची लाल महालात. मिर्झा जयसिंग मात्र अतिशय श्रूड आणि म्हणजे त्यांनी यज्ञ वगैरे केला असेल जरी शंकराचा तरी सुद्धा त्यांनी एक सुद्धा जागा अशी ठेवली नाही. अनेक मोहिमा एकाच वेळी काढल्या. त्यातल्या एका मोहिमेत मी आता पैसे दिले, पण मिर्झा जयसिंगनी जिजाऊ सिंहगडावर आहेत. इमॅजिन करा कंडिशन किती वाईट आहे. जिजाऊ सिंहगडावरती त्याला वेढा आहे, महाराज राजगडावरती त्याच्यावरती हल्ले होत आहेत, पुरंदरावर वेढा आहे त्याच्यावरती हल्ले होत आहेत आणि सुब्यातली गावं जाळ जाळली जातात. सगळ्या बाजूनी संकट असं आलंय की आणि तो बोलायला तयार नाही. परत मिर्झा जयसिंग महाराजांशी एक शब्द बोलायला तयार नाही की बाबा काही सलाह करू तह करू. नाही, महाराज गेलेत. केवढी मोठी रिस्क आहे. ज्यावेळी आता आपण संपूनच जातोय त्यावेळी महाराज स्वतः न बोलवता जातात. मग माणूस जातो म्हणतो की ते राजे आलेत म्हणून. असं केलंय महाराजांनी आणि तह करून घेतलाय. त्यात सुद्धा बऱ्याच कमती जमती आहेत. पण आता सध्या मी मिर्झा जयसिंगनी दिलेल्या आपल्या त्रासात जस्ट 200 गमावलेत. हरकत नाही. ठीक आहे, तुमचा टर्न. हर हर महादेव. 1 2 3 4 5 6 जास्त पडल्यावर तरी तिथे जाणार. हो, इथं स्टॉपेजच पॉइंट आहे. 2000 थांबवा. 2000. कसं वाटतंय? खूप दुःख. बरोबर. पुरंदरचा तह सगळ्यात भयंकर घटना. आणि पुन्हा एकदा मी सांगितलं ना की इतिहास तुमच्याशी ओरडून बोलत असतो. आपल्याला असं शिकवलं जातं आपल्याला खूप सहज असं शिकवलं जातं की शिवछत्रपती किंवा संभाजी महाराजांकडनं काय शिकायचं की मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा आहे. ऍब्सोल्युटली चुकीच्या पद्धतीने इतिहास शिकवायची गोष्ट आहे ही. ह्याचा काय होतं, याचा गैरसमज केला जातो की माझा मराठी बाणा असा आहे की मी काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत थाटमानेनेच वागेन. इनफॅक्ट तुम्ही जर अभ्यास केला तर शिवछत्रपतींचं पूर्ण चरित्र तुम्हाला असं सांगतं की तुम्ही लवचिक राहा, प्रसंगाला वाका, हरकत नाही. उन्मळून पडून जाण्यापेक्षा इट इज बेटर की तुम्ही काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली परिस्थितीजन्य माघार ही पुनरुत्थानासाठीची असायला हवी. हे महाराज शिकवतात. पुरंदरच्या तहात ज्यावेळी तो तयार नव्हता कुठलंही हे करायला, तर सगळंच पाहिजे होतं, त्यावेळी महाराज जातात, त्याच्याबरोबर एक ऋणानुबंध निर्माण करतात आणि मग तहासाठी तो तयार होतो. मी तुमच्याबरोबर लढेन. सगळ्या वाईट त्याच्या ज्या अटी होत्या त्या सगळ्या मान्य करतात. शहाजीराजे यांच्यासाठी मुघलांसाठी काम करणार. महाराज त्याच्या पुढे अनेक वर्ष लढलेत. अनेक मोहिमांमध्ये महाराज मुघलांकडनं आदिलशाच्या विरुद्ध लढतायत. तो जो मगाशी आपण नेतोजींचा प्रसंग सांगितला, पन्हाळगड महाराजांना घेता नाही आलेला. आधी जो पन्हाळगड 3च दिवसात आपण घेतला तो महाराज आणि तेच सैन्य ज्यावेळी मुघलांसाठी आदिलशाकडनं पन्हाळगड घ्यायला लागले त्यांना घेता नाही, आपली 3000 माणसं मारली गेली आहेत. म्हणून महाराज नेतोजींवर चिडले. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी तुम्ही एवढं सबमिसिव्ह होता, म्हणजे एवढं मोठं समर्पण तर कोणीच कधीच करणार नाही. मग महाराज जर असे मोडेन पण वाकणार नाही असं जर त्यांचं चरित्र आपल्याला शिकवत असतं तर महाराजांनी तह कधी केलाच नसता. पण महाराजांनी तह केला, पुढे आग्र्याला गेले आणि मग काय झालं येणाऱ्या भागात बघूयात आपण. तेच चला आता माझा टर्न आहे. मला पण 2000 होऊन द्यायलाच लागणार आहेत. 4 ना. हर हर महादेव. 1 2 3. अरे यार, महाराजांवर पहारा. ती सुद्धा गोष्ट. औरंगजेब असा माणूस आहे ज्यांनी तख्तावर बसण्यासाठी आपल्या भावाच्या मुलाला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीच्या नवऱ्याला, आपल्या वडिलांना असं एकूण 30-40 नातेवाईकांना, जवळच्या नातेवाईकांना मारलंय. आता दारा शिकोह हा सम्राट होणार होता, त्याला मारण्याची क्षमता असलेला किंवा त्याला निघृणपणे मारणारा हा औरंगजेब. अशा माणसाच्या तावडीत महाराजांवर पहारा पडलाय म्हणजे असं म्हणणं खूप सहज शक्य आहे किंवा सुसंगत होईल की माणसाच्या ज्ञात इतिहासातील सगळ्यात ग्रेटेस्ट प्रिझन ब्रेक म्हणजे आग्र्याहून सुटका आहे. आत्ता मी पहाऱ्यात अडकले, मला 500 द्यायला लागले. किती पहारे होते, 4 साखळ्या होत्या, त्यातनं बाहेर पडणं वॉज लेजेंडरी.
पण अरे. पडू त्यावेळी बघू. आता पुढे जातोय आम्ही, पुढचा प्रवास बघूया काय होतोय. हर हर महादेव. 5 कुठून घेऊ? 5 1 2 3 4 5. महाराज राजगडावर आले सुद्धा, क्या बात आहे. 200 स्वराज्यातनं मिळतील. वा. एवढा डॉक्युमेंटेड इतिहास असून महाराज कोणत्या मार्गाने राजगडावर परत आले आग्र्याहून सुटून हे कुणीही अधिकारवाणीने सांगता येणार नाही. महाराजांनी अनेक डिसीट वापरल्यात. सगळ्यात भन्नाट एक छोटी स्टोरी सांगेन मी. त्या काळात ना कुठलीही मुवमेंट करायची म्हणजे तुम्ही ज्या राजाला म्हणजे आता आलमगीरला भेटायला गेलाय म्हटल्यानंतर तुमची मुवमेंट हॅज टू बी परमिटेड बाय हिम. म्हणजे मी 50 माणसं आणलीत, माझी 20 माणसं जाऊ देत, असं औरंगजेबाच्या परवानगीशिवाय त्यांना बाहेर जाऊ देता येणार नाहीये. सो महाराजांनी सगळे माझ्याकडची सगळी माणसं पाठवा असे परवाने मागितले होते. परवान्यांवर औरंगजेबाचं सील होतं. एक सुसंगत तर्क असा सांगतो की शिवरायांनी तेच परवाने वापरले स्वतः खाली निघून जाण्यासाठी. त्या काळात काही आधार कार्ड नव्हतं की तू ह्या व्यक्तीला आणि ह्या व्यक्तीला पाठवा. 8 जणांना पाठवायची परवानगी आहेत. निघाले महाराज. त्या 8 जणांच्या मध्ये महाराज सुद्धा ते कुणाला माहिती. सो औरंगजेबाने परवानग्यांवर सील का दिलं? का तर औरंगजेब आनंदीच नाही. जी सगळी माणसं जर परत गेली तर प्रतिकारच राहिलेला नाही. सो सगळे म्हणजे काही सर्जेराव जेधे, येसाजी कदम जे कोणी महाराजांबरोबर गेले होते त्यांच्यासाठी जे परवाने मागितले आणि त्याचाच उपयोग करून महाराज निघून आले. कसे आले माहित नाही, पण राजगडावर आले. काय आनंद झाला असेल 200. त्या आनंदाच्या घटनेत असल्याबद्दल यश नाव यांना मिळाले. मी मात्र पहाऱ्यात अडकलो होतो. ठीक आहे, हरकत नाही, आता माझा टर्न आहे. हर हर महादेव. 6 1 2 3 4 5 6. तानाजीरावांचं बलिदान. अरे. तानाजीराव माझ्याकडे आहेत. शिवछत्रपती हे कायम त्यांच्यासाठी युद्धावरती धारातीर्थी पडलेल्या योद्ध्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायचे. त्यामुळे या खेळात ज्यावेळी तानाजींचं कार्ड माझ्याकडे आणि तानाजींच्या बलिदानाच्या घरावर मी आलोय तर तानाजींच्या सन्मानार्थ, कारण की मी आता त्यांच्या कुटुंबामधला एक आहे, स्वराज्याच्या खजिन्यातनं मला 500 मिळतात. ठीक आहे. आता ऐतिहासिक संदर्भ बघूया. तानाजीरावांच्या बलिदानाची गोष्ट आपल्याला काय 3-3 4-4 चित्रपट आहेत त्यामुळे माहितीच आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला सांगायची. या पटावरती 8व्या नंबरचं घर, 22व्या नंबरचं घर तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड स्वराज्यात आलाय गेलाय. ते आपल्या इतिहासाच्या पुस्तकात नाहीये किंवा त्याच्यावर चित्रपट नाहीये. तानाजीरावांवरती चित्रपट काय आहे? कधी विचार केलाय? त्याचं कारण खूप भन्नाट आहे, रम्य आहे. आत्तापर्यंत आपण जिंकलो हारलो वगैरे बघितलं. पुरंदरचा तहात ज्यावेळी सगळंच गेलंय त्यानंतर महाराज परत येतात आणि औरंगजेबाला म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या वतीने इथे लढतो वगैरे वगैरे. खूप कमाल डिप्लोमसी वापरतात. प्रशासन पण सैन्य बांधणीला वेळ घेतात आणि ती वेळ घेतल्यानंतर आता ठरवतात की आता बॅक टू बॅक मी गमवलेलं सगळं कमवायचं. त्या मोहिमेची सुरुवात म्हणजे सिंहगडाचं युद्ध आहे. इथपर्यंत तानाजीराव हे ब्लॅक कॅट कमांडो म्हणून वरती आलेत. खूप महाराजांचे क्लोजेस्ट एड, सगळ्यात जवळचा माणूस बनलेले आहेत. अशा वेळी असा माणूस मोहिमेच्या सुरुवातीच्या पहिला दुर्ग घेण्याच्या युद्धात सर्वोच्च बलिदान देतो. पुन्हा एकदा माणसाचा मृत्यू तो कोणत्या पद्धतीने झालाय हे पेटवतं सगळ्यांना. आणि तिथून पुढे म्हणूनच आपण येणाऱ्या 3च वर्षात जे गमवलं होतं त्याच्या दुप्पट तिप्पट गोष्ट घेऊ शकतो. सो तानाजीरावांचं बलिदान हे फक्त खूप शौर्याने त्यांनी दुर्ग जिंकून घेतला एवढ्यासाठीच नाही, तर त्यांनी पेटवलंय स्वराज्यामधल्या सगळ्यांनाच की जे आपण पुरंदरात गमवलं ते सगळं आता आपण परत कमवायचं. म्हणून ती गोष्ट जास्त हायलाइटेड आहे. आणि आधीचे सिंहगड स्वराज्यात घेणं एवढं आपल्या किंवा त्याच्यावर धडे वगैरे आपल्याला शाळेत नव्हते. ठीक आहे. सिंहगड मला 500 मिळालेत. आता युअर टर्न. तर आपण आता खेळाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. तर आम्ही खूप फास्ट खेळलोय, म्हणजे खरं थोडं आम्ही पुढे आलोय. कारण एवढा मोठा गेम आहे ना सर तुम्ही बनवलेला की तो मला वाटतं 4 ते 5 तास पण कमी पडतील. पहिल्यांदाच खेळतो आहोत त्यामुळे खूप संदर्भ सांगत खेळलो एक. आणि दुसरं ना, शिवछत्रपती हे राष्ट्रीय चरित्राचे युगपुरुष होते. ते सांगण्याची जबाबदारी घेणारा खेळ आहे. तर अर्थातच मल्टीलेअर्ड. आणि तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण शेवटी एकदा ते पण सांगू देत मला की आपण यात कोणकोणत्या गोष्टी 40 दुर्गांच्या कार्डमधले आम्ही 10 कार्ड घेतलेत. त्याच्यानंतर नेतृत्व कौशल्यावरचं वेगळं पुस्तक येतं ते घेतलेलं नाहीये. त्यामुळे ह्याचं मल्टीलेअर्ड आम्ही आता कमी केलं. आम्ही बेसिक मोडमध्ये खेळतो आहोत. तो प्रो मोडमध्ये 15 वेळा खेळल्यानंतर कसा खेळायचा हे आपण शेवटला सांगतील सर की आपल्याला की कसं ओव्हरऑल आहे ते. आणि आता आपण आलो शेवटच्या टप्प्यावर, तर खेळाचं हर हर महादेव. 4 वेर आर यू. 1 2 3 4. प्रतापरावांचं बलिदान. आयुष्य
प्रतापरावचं बलिदान हे चटका लावून जाणारी गोष्ट. म्हणजे नेताजी पालकर गेल्याचं दुःखापेक्षा कितीतरी पट दुःख इथं होऊ शकतं. वेड कशाला म्हणतात हे प्रतापराव कमाल उदाहरण आहे. त्याच्यावरून प्रतापरावांच्या व्यक्तिमत्वाबद्दल पण थोडंसं कळतं. वेडात मराठे वीर दौडले सात, ते जे गाणं आहे सुंदर, ते गाणं प्रतापरावांच्या त्या घटनेवरती अवलंबून आहे. परिस्थिती अशी होती की बेहलोल खान नावाचा एक माणूस आला होता आणि तो एकमेव मोठा सरदार राहिला होता आदिलशाहकडे, जो ऍक्च्युली धोका ठरू शकतो. राज्याभिषेकाच्या तयाऱ्या झाल्यात, अशा वेळी गर्दीत मिसळा, मातीत मिसळायला सांगितलं प्रतापरावांना बेहलोल खानाला. प्रतापराव त्या मोहिमेवर असताना बेहलोल खानाला प्रतापरावांनी उमरणीच्या युद्धात हरवलं, पाणी थांबवलं. खूप स्ट्रॅटेजिकली प्रतापराव सरसेनापती आहेत, त्यांनी खूप भारी त्याला हरवलं, पण धर्माची वाट करून दिली. तो बेहलोल गुडघ्यावरून गेला, म्हणला की मला माफ करा, परत नाही हल्ले करणार, स्वराज्य सुरक्षित राहील, मला प्लीज जिवंत जाऊ द्या. कपडे बिपडे काढून घेतले, सगळं काढून घेतलं त्याचं, त्याला पाठवला. पण त्याला तू कसं काय सोडलंस, अशा जाब विचारणारा प्रश्न महाराजांनी विचारला. सेनापतीचं लढ म्हणलं की लढायचं काम आहे. शत्रूला संपव सांगितलं होतं, त्याला सोडून देताना तू फक्त शिपाईगिरीच केलीस, अशा आशयाचं पत्र महाराजांचं आलं. आणि त्याच्या पुढे महाराजांनी अजून किती शिस्तप्रिय राजे होते. प्रतापराव सगळ्यात क्लोज आहेत महाराजांचे. अशा माणसाला महाराज पत्र लिहित आहेत की आता त्याला गर्दीत मिसळल्याशिवाय रायगडावर येऊन तोंड दाखवू नकोस मला. प्रतापरावांना प्रचंड खेद करणारी ही गोष्ट होती. त्यामुळे ज्यावेळी असं झालं की तो बेहलोल परत येतोय असं प्रतापरावांना कळलं, त्यावेळी प्रतापराव भान विसरले आणि निघाले. 37-38 हजाराचं सैन्य आणि प्रतापराव एकटे हल्ला करते जातात. प्रतापरावांच्या बरोबर त्यावेळेस त्यांचे जे 6 जण होते ते पुढे निघाले. कुठलीही तयारी नसताना स्वराज्याने कधीही असं केलेलं नाहीये. पण राजांवरचं प्रेमातिरेक ज्याला म्हणतात ना, पॅशन ज्याला म्हणतात, ज्याला सर्वस्व अर्पण करणे, अशा धुंदीत प्रतापराव हल्ला करतात आणि संपतात. तर प्रतापरावांचं बलिदानाच्या घरावरती तुम्ही आलात, तुम्हाला 500हून प्रतापरावांचं कार्ड असतं तर मिळाले असते, पण आम्ही कार्ड सगळे घेतले नाहीयेत. पण अगदी चटका लावून जाणारी राज्याभिषेकात जस्ट आधी घडलेली घटना आहे, विच इज व्हेरी सॅड की आपण सरसेनापती गमावले तिथं. म्हणून हंबीरराव मोहिते आपले सरसेनापती झाले. आता माझा टर्न आहे आणि मी बघतो पुढे कुठं जातोय मी. हर हर महादेव 2 राज्याभिषेकाला सुरुवात. सो रायगड निवडला होता, रायगडावर राज्याभिषेकाची सुरुवात झालेली आहे, राज्याभिषेकाच्या तयारीची सुरुवात झालेली आहे. इथपर्यंत आले, मला 200हून मिळतील स्वराज्यातनं. या ऐतिहासिक घटनेमध्ये मोरोपंत पिंगळे आणि आपले हिरोजी इंदुलकर, मोरोपंत पिंगळ्यांच्या गायडन्समध्ये हिरोजी इंदुलकर रायगड सजवत आहेत. 1.25 लाख लोक त्या दुर्गावरती राहू शकण्याची व्यवस्था करतायत. खूप वर्ष तो दुर्ग आपल्याकडे नव्हता, सिद्धींच्या ताब्यात होता, इंग्रजांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्ष कुठल्याही मराठी माणसाला तिथं पाय ठेवायला परवानगी नव्हती. शिवछत्रपतींबद्दल खूप बिट्स अँड पीसेसमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला कळतं, कारण की जे राजधानीच्या ठिकाणी जिथे सगळे डॉक्युमेंट्स असणार आहेत तेच शत्रूच्या ताब्यात मोर दॅन 25-30 इयर्स होते. त्यामुळे आत्ता आपल्याला खूप माहिती नाही आहेत गोष्टी, ज्या त्या म्हणजे दैनंदिनी असेल का महाराजांची, आज राजांनी काय केलं, अरे इतका कमालीचा दूरदर्शी राजा, त्यांनी सगळं लिहून घेतलं ठेवलंच असेल ना. माणसं असतील महाराजांनी आज काय केलं, मग काय खाल्लं, कुठे गेले. दुर्दैवाने यातलं कुठलीही गोष्ट आत्ता मिळत नाही, कारण की आपल्याकडे रायगड नव्हता. पण आत्ता खेळाच्या या वळणावरती एक एतद्देशीय राजा स्वतःचं असं स्थान निर्माण करून तिथे आता विराजमान होणार आहे, अशा वळणावरती आहे. ठीक आहे. सो मला 200हून मिळाले. रायगड 15 दिवस जळत पण होता ना. 15 दिवस जळत होता, त्यामुळे डॉक्युमेंट्स वगैरे पण जळाले असतात. नंतर सगळेच जळ, म्हणजे आपलं शनिवारवाडा पण जळत होता. सॅड. हर हर महादेव 3. क्या बात आहे. 1 2 3 राज्याभिषेक 2000 होऊन तुम्हाला मिळत आहेत. परफेक्ट 3च पडले. राज्याभिषेकावरती पोहोचले. राज्याभिषेक साजरा होतोय. आपला राजा खऱ्या अर्थाने छत्रपती झाले. छत्रपतीचा अर्थ काय कोणाला किती जणांना माहिती आहे. छत्रपती म्हणजे रयतेवरती परप्रांतीय आक्रमकांच्या त्रासांच्या विरुद्ध त्यांना प्रोटेक्ट करणारं छत्र, शेल्टर, जो कॅरी करण्याची ताकद धरतो, असा राजा म्हणजे छत्रपती. लोक छत्रपती नाही म्हटलं तर आक्षेप घेतात, पण दुर्दैवाने बऱ्याच जणांना छत्रपतीचाच अर्थ माहिती असतो. छत्रपती हे विशेषणापेक्षा मोठी जास्त जबाबदारी आहे आणि शिवछत्रपती सार्थपणे आपल्या सगळ्यांचे छत्रपती बनले. सो मी पण, मला खेळाचा रूल असा आहे की रायगडावर कोणी आलं, म्हणजे राज्याभिषेकाला जो पहिला पोहोचतो त्यावेळी खेळ संपतो, सगळे मावळे आपले रायगडावर येतात आणि शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकात सहभागी होतात. मस्त. तर आपला खेळ संपलाय. येस, आपण स्वराज्य लढ्याचा थरार अनुभवलाय, थोडा फास्ट फॉरवर्ड मध्ये अनुभवला, पण अनुभवलाय. जिंकतं कोण हे सांगून घेतो. आता हे जे तुम्ही सगळे कमवलेलं आहे, म्हणजे खेळताना तुम्हाला काय काय मिळालंय, तर आपल्याला हार्ड कॅश मिळाली, स्वराज्य लक्ष्मी,
प्लस दुर्गा योद्ध्यांचे कार्ड मिळाले, मला पण मिळाले, हे सगळ्याची टोटल करायची, स्वराज्यात जमा करायची. जो स्वराज्यासाठी जास्तीत जास्त कर्तृत्व गाजवतोय, म्हणजे जो जास्त सदन करतो स्वराज्याला, तो जिंकतो. ओके, असं नियम आहे. आपण हिशोब नंतर करू, पण मला वरकरणी बघून असं लक्षात येते की मीच जिंकलोय. नाही, तुझ्याकडे जास्त आहे रे बाबा, तू जिंकलायस असं म्हणायला हरकत. ते तर आहेच. असं द्या, खरं स्वराज्यासाठी तुम्ही जिंका किंवा मी जिंकू, एकच आहे. मावळा म्हणून खेळलेले सगळे जिंकले. हा ना. आणि बघणारे पण जिंकले, ज्यांनी आज 4 गोष्टी नवीन जास्त जिंकले, कारण त्यांना इतिहास अजून माहित पडला. तर खरं तर एवढा वेळ लागणार नाही गेम खेळायला. आम्ही इतिहास एवढा एक्सप्लेन करत जातोय म्हणून कदाचित एवढा वेळ जातोय. आणि दुसरं एक मला सर तुम्हाला विचारायला आवडेल की मी जेव्हा म्हणतो की किल्ला घेतला, तुम्ही म्हणतो की दुर्ग घेतला, राईट, तर ह्यामधला अर्थ काय, म्हणजे किल्ला, दुर्ग? किल्ला आपल्याकडे खूप, दरवाजा, खिडकी हे सुद्धा बाहेरून आलेले शब्द आहेत. आपल्या मराठीमध्ये सुद्धा खूप अनेक वर्ष बाहेरच्यांचं राज्य असल्यामुळे आपल्या भाषेत फारसी शब्द आलेले आहेत. किल्ला हा बेसिकली फारसी शब्द आहे. किला या अरबी शब्दावरून आलेला किल्ला शब्द आहे. किल्ला या शब्दाला काही अर्थ नाही. आपले प्रत्येक शब्दांना काहीतरी अर्थ असतो. तुमची माझी नावं जी संस्कृतोद्भव आहेत त्यांना अर्थ आहे. किल्ला हा महाराजांनी ऍज कधी वापरला नाही. त्यांनी जलदुर्गांना दुर्ग म्हटलंय, गड म्हटलंय. गड दुर्ग इज ऑल राईट. किल्ला आपण टाळायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे. महाराज हे मराठी भाषेचे जतन करणारे आद्य पुरुष. सो त्यांनी जर सांगितलं असेल की दु म्हणजे अवघड, ग म्हणजे गमन, जो जिंकायला अवघड, जो जिंकून घ्यायला अवघड, जो चढायला अवघड, असा दुर्ग, मग महाराजांनी दुर्ग वापरले तर आपण पण दुर्ग किंवा गड वापरायला पाहिजे, किल्ला नाही वापरला पाहिजे. त्यापेक्षा वस्त तुम्हाला सांगतो, किल्ले रायगड हे दावते इश्क वगैरे कसं तो ए असतो मध्ये, तसं प्रोनाऊन्सिएशन आहे. दरबारे दिवाने आम वगैरे ए आम असतं ना, तसं किल्ला ए रायगड म्हणून ते किल्ले रायगड केलंय. आपण दुर्ग दुर्गेश्वर रायगड म्हणायला पाहिजे, आपण किल्ले वगैरे असं नाही म्हणलं पाहिजे. रायगडाला आता पण सगळ्यांनी दुर्ग दुर्गेश्वर रायगडच म्हणतात, दुर्ग रायगडावर. अर्थात आम्ही ज्यांना गुरु मानतो, ज्यांची पुस्तकं वाचून अभ्यास करून आम्ही हे बनवलं आहे सगळं, ते गुरुजन आमचे किल्ला वापरतात शब्द, आमचं त्याच्या विरुद्ध असं काही नाहीये. पण हा विचार आलाय जो सुसंगत, तर्क सुसंगत वाटतोय, तो आम्ही प्रयत्न करतो सांगायचा की किल्ला नका म्हणून दुर्ग म्हणा. ओके, तर हा आपला पूर्ण गेम संपला. आता आपण पॉडकास्टच्या एंडला आलोय. येस. तर सर, अजून तुम्हाला कुठल्या गोष्टी आपल्या ह्या खेळामध्ये आपण थोड्या मिस झाल्या असतील तर तुम्ही सांगू शकता का? येस. हा खेळ स्वराज्यपट फक्त एवढाच भाग नाहीये. आपण ह्याच्या व्यतिरिक्त, कारण की पहिल्यांदाच इतिहासात कोणीतरी 60 स्वराज्य योद्ध्यांना चेहरे दिलेले आहेत. सो खेळा व्यतिरिक्त आपल्याकडे ट्रम्प कार्ड्स आहेत, आपल्याकडे दुर्ग कळण्यासाठीचे दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. चित्र जोडायची, तर पाळीव प्राणी पक्ष्यांची चित्र जोडतो कशाला, आम्ही स्वराज्य योद्ध्यांची चित्र जोडा असं म्हणून जिक्सॉ पझल्स आहेत. मुळात खेळता खेळता शिवछत्रपती कळावेत यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो. एक प्रश्नाचं मला उत्तर देऊ देत की हे गोष्टी मी सांगितल्या म्हणून खेळात कळल्या असं नाहीये. खेळासोबत पुस्तकं येतात. याच व्यतिरिक्त आपण एक ऍप लॉन्च केलेलं आहे की जे फक्त एज्युकेशनल ऍप आहे. ज्या घरावर जाल त्याची गोष्ट तुम्ही 30 सेकंदाची गोष्ट आहे, ज्या घरावर जाल तेवढी गोष्ट वाचा, तेवढी गोष्ट ऐका. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत 300 ऑडिओ स्टोरीज आहेत. आणि आपण हा पॉडकास्ट बघणाऱ्यांसाठी काही कालावधीसाठी, लेट्स से पॉडकास्ट आपण प्रकाशित केल्यानंतर 30 दिवसांसाठी एक कोड इथं लिहून येईल असं बघूयात. आणि ते आमचं ऍप जे आमच्या खेळाबरोबर फ्री मिळतं ते आम्ही हा पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येकाला एक विशिष्ट कोड 30 दिवसांसाठी वापरला तर ते फ्री ऑफ कॉस्ट देऊयात. असं मी माझ्याकडनं 399 रुपयाचं ऍपचं सबस्क्रिप्शन फ्री देतोय, कारण की तुम्ही पॉडकास्ट पूर्ण पाहिलाय. मस्त. आणि आता आपण एंड करूया सर. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला हा खेळ खेळायला भेटला, माहिती भेटली आणि आपल्या सगळ्या ऑडियन्सला तो इतिहास पण जाणून भेटला. राईट. आम्ही पण पहिल्यांदाच असा लाईव्ह खेळ खेळलेलो आहे, त्यामुळं अजूनच एक मजा आली तुमच्यापर्यंत पोहोचायला. कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि आम्ही एक जेस्चर डेव्हलप केलंय. आम्हाला जे फॉलो करतात त्यांना ते माहिती असेल. आम्ही शेवटी जय शिवराय म्हणतो आणि आम्ही हात असे करतो. सो जय शिवराय बरोबर. तर ह्यासाठी करतो की या आकारात आपली मावळाची पगडी बनते. ओके, जय शिवराय बोलून आपण जय शिवराय बोलून एंड करूया. 1 2 3 जय शिवराय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब कराल तेवढे सबस्क्रायबर वाढतील आणि अजून चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.